फिजिकल रिलेशन ही इतकी नॉर्मल गोष्ट झाली आहे की याबाबतची जी लज्जा, शरम, बंधन, चौकट ह्या कोणी पाळायला तयार नाही. की पहिल्या दिवशी लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते घटस्फोटासाठी आले कोर्टात का तर भीमच्या साबणाने भांडी घासावी लागली. पण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं प्रमाण पण वाढतंय आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे डिवोर्सचं प्रमाण वाढतंय. तर या मागे काय सायकोलॉजी आहे? एक क्रायटेरिया फिक्स आहे की मला माझ्याकडे उत्पन्नाचं साधन आहे, माझं काही अडणार नाही. मी माझं घर घेऊ शकते, मी माझं खाऊ शकते, मी माझं सगळ्या गोष्टी आयुष्याच्या पूर्ण करू शकते. मग अशा परिस्थितीमध्ये मी का समजून घ्यायचं दुसऱ्याला? डिवोर्स जेव्हा फाईल होतात त्यामध्ये आईवडिलांचा इंटरफेरन्स किती असतो? आता पुरुषांसाठी कायदे नाहीयेत का? तर आहे. सोशल मीडिया हे डिवोर्ससाठी किती कारण ठरतंय? काही प्रमाणात सोशल मीडिया हे कारण ठरतंय की आपल्याकडे बाईला फक्त मेंटेनन्स मागता येतो, तरी तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये हक्क नाही मागता येत. मुलाला मेंटेनन्स मागता येतो. माणूस होता की तो माझ्याकडे असा सल्ला घ्यायला आला की माझी बायको गेट टुगेदरला गेली आणि आता तिच्या मित्राबरोबर तिचं जवळीक वाढली आहे आणि ती मला हळूहळू कॉफी प्यायला जाऊ का विचारत होती. मी ऑर्थोडॉक्स वाटायला नको म्हणून मी हो म्हणालो, पण आता ती मला नाईट आउटला जाऊ का विचारते. तर मी काय करावं? ते मागतोय हा 2-2.5 लाख रुपये ना, मी उसने घेऊन देते, पण देते. मग तिने ते 2.5 लाख रुपये उसने घेऊन त्या माणसाला दिले आणि डिव्होर्स घेतला. 1 महिना 45 दिवसात 45 लाख घेतल्याची बातमी जेव्हा येते तेव्हा हे म्हणजे तुम्ही दिवसाचा लाख रुपयाचा हिशोब लावला. एक्स्ट्रा मॅरिटल म्हणजे हे सोशल मीडियामुळे तुम्ही जर बघताल तर एव्हरी अल्टरनेट केसमध्ये आता सगळं सोशल मीडियाचं रेकॉर्ड कोर्टात घेऊन येतात लोक की हे आम्हाला हे चॅट आहे, फोटोज आहेत. हा म्हणजे मग एकतर घरी बसणारी बाई असेल तर ती खूप त्या सोशल मीडियाच्या नादी लागून कोणाच्या तरी आहारी जाते आणि ती सगळं काही करायला लागते. तर जर लग्न वाचवायचं असेल तर त्याला कायदेशीर तरतुदी काय आहेत? प्री मॅरिटल काउन्सिलिंग घेणारा वर्ग खूप मोजका आहे. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये बायकांना मेंटेनन्स मागता येतो. 2007 पासून एक खूप मोठे एका कॉलेजचे डायरेक्टर आहेत, त्यांचं केस चालली होती. त्यांचं लग्न झालेलं होतं, त्यांना 2 मोठी मुलं होती. त्यांच्यापेक्षा वयाने निम्मी असणारी त्यांची स्टुडंट त्यांच्या प्रेमात पडली की जे बायकोच्या फोनमध्ये किंवा वाईस वर्सा नवऱ्याच्या ऍप डाउनलोड करतात आणि मग तिच्या सगळ्या मुवमेंट्स किंवा त्याच्या सगळ्या मुवमेंट्स तुम्हाला जागेवर कळतात, त्या रेकॉर्ड होतात, त्या कळतात ती कुठे जाते, कोणाशी बोलते, काय मेसेजेस पाठवते, सगळे रिफ्लेक्ट होतात तुमच्याकडे. IT वाल्यांच्या आमच्याकडे अशा काही तक्रारी आहेत. फिजिकल रिलेशनला त्यांना इंटरेस्ट नसतो, ते फ्रस्ट्रेट झालेले असतात, ते दिवसभर ते कम्प्युटर लॅपटॉपवर काम करून करून कंटाळलेले असतात, मग ते फिजिकल रिलेशनमध्ये इंटरेस्ट घेत नाहीत. त्याच्यामुळं डिवोर्सला पण येतात की यांच्याकडनं फिजिकल रिलेशन होत नाही. तर हे खूप सहज झालंय. म्हणजे जेव्हा मी 8वी-9वीच्या ओटा स्कीमच्या मुलींच्या शाळेत सुद्धा आम्ही लेक्चर्स द्यायला जातो किंवा वेगवेगळ्या शाळेत जातो, त्या मुलींच्या दप्तरात सुद्धा कॉन्डोम सापडतात. नमस्कार, मी सोनम. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. मंडळी, आजचा जो आपला विषय आहे त्याच्या नावातच स्फोट आहे. विषय आहे आजचा आपला घटस्फोट म्हणजे डिवोर्स. गेल्या काही वर्षभरात, गेल्या काही 2-3 वर्षात डिवोर्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. मंडळी, दर महिन्याला 600 ते 700 डिवोर्सच्या केसेस कोर्टात रजिस्टर होतात. म्हणजे एका दिवसाला 20 ते 25 केसेस रजिस्टर होतात, असं मला सुप्रिया मॅमने सांगितलं आहे. मंडळी, या विषयाला हात घालणं खूप महत्त्वाचं होतं आणि एकंदरीत आज डिवोर्स या विषयावर माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी स्टुडिओमध्ये आहे सुप्रिया मॅम. मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या पॉडकास्टमध्ये. एकंदरीत तुम्ही मला आता सांगितलं की गेल्या वर्षभरात दरवर्षी डिवोर्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 600 ते 700 केसेस दर महिन्याला रजिस्टर होतात. यामागे काय कारणं आहेत आणि समाज म्हणून आपण कुठे चुकतोय? आता खरं बघायला गेलं तर पूर्वीच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये खूप फरक आहे. म्हणजे आता आपल्याकडे शिक्षणाने समृद्ध पिढी खूप तयार होते. आताची यंग जे जनरेशन आहे ही खूप समृद्ध आहे शिक्षणाने, आणि शिक्षणाने समृद्ध झाल्यामुळे त्यांच्या वाटा वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाला इन्कम सोर्स आहे, त्याच्यामुळे एकमेकांवर अवलंबून राहायची कुठली परिस्थिती आता नाही. प्रत्येकाला फायनान्शियल लिबर्टी असल्यामुळे प्रत्येकच जण कमवतोय. मग अशा परिस्थितीमध्ये तुमची जर एकमेकांवर काही डिपेंडन्सी नसेल तर मग स्वतःचे निर्णय स्वतंत्रपणे घेणे, स्वतःच्या आयुष्याबद्दल स्वतंत्र विचार करणे, ही विचारशक्ती वाढल्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचा लगेच दुसरा पर्याय उपलब्ध असल्याने आता लोक समजून घेणं, एकमेकाशी आयुष्यभर त्याचप्रमाणे राहणं, ह्या गोष्टी थोड्या अवघड होतात आणि मग डिव्होर्सकडे त्याचा कल जातो. समजून घेण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. अगदी आताताई निर्णय घेऊन अगदी लगेच कोर्टाची पायरी चढणं हा आजकालचा थोडासा एक ट्रेंड झालेला. बापरे, ट्रेंड झाला असं तुम्ही म्हटलं. आता डिजिटल भाषेत तुम्ही आला एकदम की ट्रेंड होत आहे. म्हणजे डिवोर्स सारखी गोष्ट जर ट्रेंड होत असेल तर मला वाटतं कुठेतरी समाज म्हणून काहीतरी चुकतंय. एकंदरीत तुम्ही रोज फॅमिली कोर्टमध्ये असतात, कशा प्रकारच्या डिवोर्सच्या केसेस येतात? कारणं काय आहेत सध्या डिवोर्सची? नाही, काय आहे, कारणं ही तीच आहेत. पहिल्यांदा पण तीच होती, आताही तीच आहेत. पूर्वी फक्त अवेअरनेस नव्हता, आता अवेअरनेस आला.
आता तुम्हाला कायद्याचा अवेअरनेस आला, हे छोटे छोटे पॉडकास्ट आहेत किंवा टीव्ही आहे, सोशल मीडिया आहे, याच्यामुळे लोकांमध्ये जागृती वाढली. म्हणजे पूर्वीच्या बायकांना हा त्रास आहे हे माहिती नव्हतं, तो त्रास आहे आता कळायला लागलं, की अच्छा हा पण त्रास होतो. म्हणजे एखाद्या बाईला आपण नोकरी करायला जाऊ नको म्हणणं, हा पूर्वी त्रास नव्हता. ते तिला गृहीत धरून असायचं, की आपल्याला लग्न करायचं म्हणजे पूर्ण आयुष्य समर्पित करायचं आपल्या संसारासाठी, नवरा बायको मुलं जे काही घरचे असतील ते. सगळ्यात आधी पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, आता ती न्यूक्लिअर फॅमिली झाली. मग अशा परिस्थितीमध्ये जे त्रास पूर्वी जाणवत नव्हते ते आता त्रास म्हणून जाणवायला लागले आणि मग ते शहरीकरण आणि ग्रामीण भाग हे दोन प्रभाग झाले. पण आता आपण जर बघितलं तर ग्रामीण भागात कायद्याचा अवेअरनेस नाही का आहे. ग्रामीण भागामध्ये डिवोर्स फाईल होत नाहीत का, तर होतात. साधारण जगण्याची भाषीय शैलीमध्ये थोडासा फरक पडला तर सगळ्या गोष्टी सारख्याच होतात ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये. पण आता प्रश्न असा आहे की हे का होतं किंवा कशासाठी, तर न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्या, एकमेकाला सहन करायची ताकद संपली. प्रत्येकाला घरामध्ये मुलगा नवरा आणि स्वतः बायको हे सोडून तिसरा माणूस चौथा माणूस आलेला सहन होत नाही. मग अशा परिस्थितीत नातेसंबंधही सहन होत नाहीत, कोणी कोणाला काही सांगितलेलं चालत नाही. याचा अवेअरनेस आला की तू नोकरी करू नको, तुला वेळच झाला, तुला इतक्याच वाजता झालं, घरात तू आज स्वयंपाकच केला नाही, सगळं काम सासू सासऱ्यांना करायला लागली. यावर नाही छोटे म्हणजे माझ्याकडे तर एक असं उदाहरण आहे की पहिल्या दिवशी लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते घटस्फोटासाठी आले कोर्टात का, तर विमच्या साबणाने भांडी घासावी लागली म्हणून. बापरे. सो माझे हात खराब होतील आणि मी तर IT सारख्या क्षेत्रात नोकरी करते. मग अशा परिस्थितीत मी रोज भांडी घासू शकत नाही. मग अशा परिस्थितीत बाई लावायला हवी. आणि थोडे त्यांचे विचारसरणी नवऱ्याकडच्या लोकांची वेगळी होती की आपण माझ्या आईने आयुष्यभर घरातलं केलं, कामवाली जी असते किंवा जी आपण मेड लावणार आहे तिचे टायमिंग ऍडजस्ट होत नसते तर आपणच करून घ्यायला शिकलं पाहिजे. मग ह्यातनं मतभेद झाले आणि ह्यातनं तो डिवोर्स फाईल झाला. सो असे छोटी छोटी कारणं पण आहेत की ज्याला काहीच कारण नाहीये खरं तर डिवोर्स फाईल होण्यासारखं, पण तरी सुद्धा समजून घेण्याच्या भानगडीत पडण्याचा वेळच नाही कोणाकडे आता, असं झालं. तुम्ही आता ऍडजस्टमेंटचा विषय काढला, तर आमची जी पिढी आहे युजली 30शीतली म्हणा किंवा 25च्या नंतरची म्हणा 45 पर्यंत, या पिढीमध्ये तुम्हाला ऍडजस्टमेंट कमी झालेली दिसते का आणि त्याच्या मागे कारण काय आहेत? त्याच्या मागे धावती दुनिया, आपली लाईफस्टाईल आणि प्रत्येकाला सक्सेसफुल व्हायचंय लाईफमध्ये आणि कोणालाही साधं सरळ आयुष्य जगायला नकोय. प्रत्येकाला ब्रँडेड वस्तू वापरायच्या, लक्झुरियस ट्रिप्स करायच्या, चांगली घरं हवीत, एन्व्हायरमेंट चांगलं हवंय, सगळ्याच गोष्टी कॉस्टली हव्यात, लक्झुरियस हव्यात. मग अशा परिस्थितीत माणूस स्वतः शरीराने धावण्यापेक्षा मेंदूनी खूप धावतोय. म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाबरोबर कंपॅरिझन आहे की याने जर उद्या मोठी गाडी घेतली तर मला पण घ्यायची, यानं बंगलो घेतलाय किंवा यानं चांगला फ्लॅट घेतलाय मला पण घ्यायचा. मग ही धावपळ करताना कोणी आयुष्याशी समझोता करायला तयार नाही. मग जर स्वतःच्या आयुष्याशी समझोता करू शकत नाही ते संसारात पण करू शकत नाही. मग ते दुसऱ्या माणसाशी पण समझोता करत नाहीत, कारण त्यांच्याकडे एक क्रायटेरिया फिक्स आहे की माझ्याकडे उत्पन्नाचं साधन आहे, माझं काही अडणार नाही, मी माझं घर घेऊ शकते, मी माझं खाऊ शकते, मी माझं सगळ्या गोष्टी आयुष्याच्या पूर्ण करू शकते. मग अशा परिस्थितीमध्ये मी का समजून घ्यायचं दुसऱ्याला? म्हणून सुद्धा खूपसे डिवोर्सचे प्रमाण वाढायला लागले. आता याच्यामध्ये काय होतंय की बऱ्याच वेळा मुलं मुली चांगल्या पद्धतीने कमवतात, घरच्यांनाही थोडासा हातभार लागतो. मग घरच्यांनाही असं कुठेतरी इन्सिक्युअर फील होतं की जर मुलगी बाहेर जात असेल की लग्न करून जाते तर मग ते आपल्याला ते इन्कम मिळणार नाही का, पैसा मिळणार नाही का. मग अशा परिस्थितीत मुलींनी तिचा संसार बघावा का, किंवा बघावा तर मग आपल्याला पगार किंवा पैसे मिळावेत आणि मग तिने तिचा संसार करावा. ह्याही गोष्टी पण सेल्फिश असं नाही म्हणता येणार. पुन्हा आपल्याला यात असं बघता येईल की आताची आयुष्य आपण जगण्याची पद्धत आणि पूर्वी समाधानी होते लोक. एक छोट्या घरामध्ये गाडी, एक टू व्हीलर असेल, एक छोटंसं टीव्ही असेल तर लोक समाधानी होते. आता ते समाधानच संपत नाही ना, अपेक्षा वाढत चालल्या. मग त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी धावपळ वाढत चालली. धावपळ पूर्ण करण्यासाठी पैसा लागतो किंवा ते अपेक्षा पूर्ण करणे. मग तो पैसा कमवताना तो सहज लोकांना, आता तुम्ही सांगा एखाद्या ठिकाणी ऑफिसला जायचंय तर आपण जर हा ट्रॅफिक बघितला तर तो ट्रॅफिक मधनं जाताना त्या ऑफिसला पोहोचेपर्यंत मेंटली डिस्टर्ब होतो माणूस किंवा डिप्रेस होतो की केवढं हे ट्रॅफिक वेळेत पोहोचू शकत नाही. ही जी आतली धावपळ आहे ही कोणालाच नकोय. सगळ्यांना इझी मनी हवाय, सगळ्यांना लक्झुरियस लाईफ. मग जर माझी मुलगी कमवते किंवा माझा मुलगा कमवतोय आणि तो आम्हाला ती मुलगी पैसे देते तर तिने का बाहेर द्यावा तो पैसा, तो आमचाच असा. बापरे. एक सेफ स्वतःला करून घ्यायचं, एक मेंटल सेफ फिलिंग आलं, मेंटली सेफ होतोय आपण किंवा सिक्युअर होतोय असं जर फिलिंग लोकांना प्रत्येकाला येत गेलं तर मग याच्यामध्ये अनेक फाटे फुटतात. म्हणजे खरं तर हा विषय खूप वास्ट आहे, ह्याच्यावर आपण जेवढं बोलू तेवढं, कारण की व्यक्तिरित्या प्रकृती प्रत्येक केसला वेगवेगळे पैलू आहेत, वेगवेगळे
कांगोरे आहेत त्याच्यावर आपण डिस्कस करायला गेलो तर खरे का डिवोर्स पिटिशन फाईल होतात याचं एक मोठं पुस्तक तयार होईल. बापरे. पण मी तुम्हाला इथे विचारते की आता आईवडिलांचा विषय निघाला आणि मला असं विचारायचं की डिवोर्स जेव्हा फाईल होतात त्यामध्ये आईवडिलांचा इंटरफेरन्स किती असतो? तुमच्याकडे अशा किती केसेस आल्या की आईमुळे डिवोर्स होतोय किंवा आईवडिलांमुळे किंवा फॅमिलीमुळे डिवोर्स होतोय? आता अशा काही केसेस आहेत की जिथे केवळ फॅमिलीमुळे डिवोर्स होतो. अशा काही केसेस आहेत की केवळ माझ्या मुलीच्या किंवा मुलाच्या भविष्यात त्याच्या संसारात काय घडेल यासाठी लोक खूप जागृत झालेत. म्हणजे आता एंगेजमेंट होण्यापासून ते लग्न होईपर्यंत मध्ये जे काही म्हणजे एंगेजमेंटला जर जाणवलं की त्यांच्याकडनं असं झालं, असं बोलले, ह्या देण्याघेण्यावरून वाद झाला, ह्या अंगठीतल्या प्राइसवरून वाद झाला, तरी लोक विचारायला येतात की आता आम्ही पुढे कंटिन्यू करायचं की नाही करायचं. म्हणजे पूर्वी जसं एक घरातल्या मोठ्या लोकांचे सल्ले घ्यायचे तसे आता एक फॅमिली लॉयर, काउन्सिलर म्हणण्यापेक्षा लॉयरकडे जास्त येतात, कारण की त्यांना असं वाटतं की ते कायद्याच्या दृष्टीने जास्त योग्य सांगतील. मग आता हे सुरुवातीपासूनच ही जागरूकता असते, त्यामुळे ही भीती असते की संसार होईल की नाही, पुढे कंप्लेंट झाल्या तर. आता काय झालंय, आता आजकाल खूप कंप्लेंट्स होतात, म्हणजे बायकांसाठी खूप कायदे आहेत. असा एक 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 समाजात एक रूढी झाली की बायकांसाठी खूप कायदे आहेत. मग बायकांसाठी खूप कायदे आहेत तर सगळे पुरुष अडचणीत येतील. प्रत्येक बाई ही कायद्याचा गैरवापर करेल, कारण काही ठिकाणी कायद्याचा गैरवापर होतो. मग अशा वेळी अशी एक भावना होऊन जाते की कायद्याचा गैरवापर झाला तर बायका धडाधड 2-4-5 केसेस, एक डिव्होर्स, एक 498 आहे, डोमेस्टिक व्हायलन्स आहे, मेंटेनन्सची केस, अशा 4-5 केसेस पटापट टाकू शकतात. त्या मनाने पुरुषांना काहीच नाही का टाकायला. मग पुरुषांकरता फॅमिली मॅटर्समध्ये 2च केसेस येतात, त्या म्हणजे एक नांदायला यायचं केस किंवा एक डिव्होर्सची केस. मग पुरुष काय कमी, त्यांना कुठली पोलीस केस नाही, बायकांच्या विरोधात कुठली पोलीस केस किंवा बाई अरेस्ट झाली, नवऱ्यानं पोलीस केस केली म्हणून असं होत नाही. सो त्यांना ती भीती असते की या पटापटापटा केसेस टाकतील. मग ह्या भीतीने सुद्धा पालकांचा इंटरफेरन्स वाढलाय की उद्या माझ्या मुलाला काही अडचण यायला नको. मग आधीच कसं सेफगार्ड करता येईल ते मॅरिटल लाईफ, भविष्यातलं वुड बी मॅरिड लाईफ कसं सेफ करता येईल याच्यासाठी आईवडिलांचा इंटरफेअर मुलीकडनं आणि मुलाकडनं दोन्हीकडनं खूप वाढलेला आहे. म्हणजे आधीच प्रिकॉशन घेतले जातात, प्रिकॉशनरी बेसिसवर. आणि त्यामुळे म्हणजे आपण एखादा कपडा घेताना किंवा भाजी घेताना कसं बारीक बघतो, तसं ते मॅरिड लाईफ कसं सेफ होईल, सिक्युअर्ड होईल ह्याच्यासाठीचे प्रयत्न करणं, इतके बारीक 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 गोष्टी बघितल्या जातात. मुलगी असंच बोलली किंवा मुलगा असंच बोलला, त्यांनी हीच मागणी केली, मग त्याच्यात आत्ताच जर असं मागत असतील तर पुढे काय होणार, ह्या सगळ्या गोष्टींचा. बरं, गंमत अशी आहे की जेव्हा एखाद्या लग्नामध्ये लग्न ठरवताना जर मागणी होते तर तेव्हा कोणीच कंप्लेंट करत नाही, पण लग्न झाल्यानंतर या सगळ्या गोष्टींना सुरुवात होते. आणि मग तो सुरुवात होतो की मग डिवोर्स पिटिशन फाईल झाला, मग आमच्या लग्नाचा खर्च द्या, मग तो कोट्यावधी रुपयांमध्ये असतो. सो माझं म्हणणं आहे, जर तुम्हाला लग्न ठरतानाच जर मागतायत तर त्याच वेळी कंप्लेंट व्हायला हवी. आपल्याकडे डावरी प्रोहिबिशनची प्रोटेक्शन आहे किंवा ती तरतूद आहे, ते कुणी वापरत नाही. लग्न झाल्यानंतर ह्या सगळ्या तरतुदी वापरतात. म्हणजे जर कायद्याचा वापर वाढलाय तर त्याची जागरूकता चुकीच्या पद्धतीने वाढली असं मला वाटतं. नाही म्हणजे आता आपण बघितलं की समाजामध्ये अशा अनेक केसेस होतात. काल परवा सुद्धा एक पिंपरी चिंचवड मधली अशीच वैष्णवी हगवणे प्रकाराची केस, असं हेडिंगच आलंय की दुसरी वैष्णवी हगवणे बळी जाता जाता थांबली वगैरे असं काहीतरी. सो माझं असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्हाला त्रास होतो, जेव्हा आपल्याला, एक साधं माझं लॉजिक आहे की जेव्हा आपल्याला आजार होतो किंवा आपलं दुखतं तेव्हा आपण दवाखान्यात जातो. मग जेव्हा तुम्हाला त्रास होतो तेव्हा तुम्ही लगेच कायद्याचा आधार घ्यायला पाहिजे. प्रत्येक वेळी आपण संसार आहे म्हणून ऍडजस्टमेंट करत गेलो, संसार आहे म्हणून ऍडजस्टमेंट करत गेलो, ह्या छोट्या छोट्या गोष्टीत ऍडजस्टमेंट ठीक आहे, पण जेव्हा तुम्हाला पैशासाठी त्रास होतो, जेव्हा तुम्हाला मारहाण होते, जेव्हा तुम्हाला घरातनं बाहेर काढलं जातं, अशा प्रकारचे जेव्हा एक्स्ट्रीम अत्याचार होतात, त्यावेळी लगेचच कायद्याचा आधार घेतला तर त्या गोष्टी, म्हणजे ती जी कॉज ऑफ ऍक्शन असते कायद्याच्या दृष्टीने महत्वाचं जे गणित आहे ते जास्त उपयोगाचं होतं. तुम्ही 2-2, 4-4 वर्ष आपण काहीच करत नाही आणि जेव्हा मग आपल्याला वाटतं की छोट्याशा कारणाने सुद्धा एखादं कॉज ऑफ ऍक्शन देऊन एखादं पिटिशन फाईल केलं जातं, मग त्यामुळे असं समाजात होतं की कायद्याचा गैरवापर करतात मुली आणि मग सगळ्या फॅमिलीजची हॅरॅशमेंट होते. पण ऍक्च्युअली ग्रामीण भागामध्ये अजूनही ही पैशासाठी होणारी छळवणूक आहे. आपण म्हणतो अवेअरनेस, पण अवेअरनेस हा शहरी भागांमध्ये जास्त आहे. ग्रामीण भागामध्ये अजून कोपऱ्यापर्यंत पोहोचण्याची फार गरज आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी वैष्णवी हगवण्यासारखी प्रकरण होतीलच असं नाही, पण वैष्णवी हगवण्यासारखी प्रकरण होतात हेही सत्य आहे, ते नाकारता येणार नाही. तुम्ही आता मला सांगितलं की मुली असेल किंवा महिला असेल ह्या कायद्याचा दुरुपयोग करतात किंवा
यांच्यासाठी जो कायदा बनला तो पुरुषांसाठी नाही. तर याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय, की पुरुषांसाठी कुठला कायदा बनायला पाहिजे का किंवा इक्वल लॉ असायला पाहिजे का? आता आपण सगळीकडे जेंडर इक्वालिटीने चालतो. हा. आता महिला कायद्याचा गैरवापर करतात असं नाही, परत कधी कधी उशीर होतो कायद्यापर्यंत पोहोचायचा किंवा सल्ला मिळत नाही, योग्य वेळ त्यांना ती वाटत नाही, की कधी कधी घरच्यांकडनं असं होतं की तुम्ही ऍडजस्ट करा, थोडे दिवस जाऊ द्या, नवीन लग्न आहे, थोडं ऍडजस्टमेंट झाली म्हणजे काही वर्ष जाऊ द्या, मूलबाळ होऊ द्या, म्हणून हे प्रकार वाढत जातात आणि खूप एक्स्ट्रीम झालं किंवा खूप असह्य झालं की मग कोर्टात येतात. मग आता पुरुषांसाठी कायदे नाही आहेत का? तर आहे. पण प्रॉब्लेम असा झालाय की बायकांसाठी कायदे आहेत म्हणून जेवढी चर्चा झाली समाज माध्यमांमध्ये तेवढी पुरुषांसाठी आहे त्याची चर्चाच झाली नाही. महिलांना सहानुभूती असेल किंवा ग्रामीण भागामध्ये त्यांना तसा वेआउट मिळत नाही म्हणून असेल, म्हणून त्या कायद्यांची चर्चा झाली. ग्रामीण भागामध्ये खरोखरच कायद्यांची गरज आहे म्हणून नवीन नवीन कायदे येत गेले, डोमेस्टिक व्हायलन्स सारखे कायदे येत गेले, त्याचा वापरही अत्यंत उत्तम पद्धतीने चालू होतो. पण आता नाण्याला दोन बाजू असतात, गैरवापर होतो आणि वापरही होतो, दोन्ही गोष्टी होतात. पण माझं म्हणणं असं आहे की पुरुषांसाठी सुद्धा कायदे आहेत, पण पुरुष ते वापरतच नाही. एखादी केस जर झाली, बाईनी जरी केलेली असेल तरी त्याला पुरुषाला पूर्ण त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे आणि कोर्ट त्याची वाट बघतं. म्हणजे असं होत नाही की घाईघाई बाईच्या बाजूनी निर्णय घेतला आणि पुरुषाचं न ऐकता किंवा त्याला विचारात न घेता कुठले निर्णय दिले गेलेत. पण आपल्याकडचा पेशन्सच संपत चाललाय. म्हणजे प्रत्येकाला असं वाटायला लागले, अगदी दाखल करणारी स्त्री असो किंवा त्यामध्ये हजर होणारा पुरुष असो किंवा दाखल करणारा पुरुष असो आणि हजर होणारी स्त्री असो, प्रत्येकाला असं झालं की पेशन्स नाही, प्रत्येकाला इमिडिएट रिलीफ पाहिजे. म्हणजे तुम्ही, आणि कोर्टाची पद्धती अशी आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला कोर्टाच्या कायद्यानुसारच एक कन्सिडरेबल टाइम दिलेला आहे. म्हणजे आमचा असा समज आहे, इतक्या वर्ष काम केल्यानंतर मला असं वाटतं की जितका तुम्ही वेळ देता, जितकं पेशंटली घेता, तेवढे उत्तम रिझल्ट येतात. जेवढी तुम्ही घाई करता तेवढं मग आयदर और तुम्हाला कुठल्या तरी अडचणींचा सामना करावा लागतो किंवा मग तुमच्या मनासारखं त्यात होत नाही. म्हणजे एखाद्या पुरुषाला पटकन डिव्होर्स घ्यायचा आहे तर तो पटकन घ्यायच्या नादात मग त्याला पैसे द्यावे लागतात, मग ते पैसे पण त्याला द्यायचे नसतात. मग तुम्ही तो कन्सिडरेबल टाइम दिला पाहिजे. स्त्रीला पण असं असतं की तिला पैसे खूप हवेत, कारण की पुढचं सगळं आयुष्य असतं, मुलं झालेली असली तर मुलांचं भविष्य काय, कारण शिवाय पुन्हा मुलांची जबाबदारी दोघांची असते, एका कोणाची नसते. मग अशा परिस्थितीत पैसा हा इतका इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आपल्या जीवनातला, मॅरिटल लाईफ मधला. आणि इगो, बरोबरीने आलेला इगो. मग आता जर स्त्री कमावती आहे आणि तिला एखादं मूल आहे तर तिला असं वाटतं मी एकटीच का जबाबदारी घेऊ, कारण आता आपण बघतो की लहान मुलांच्या जन्मापासून ते त्यांच्या एज्युकेशन पर्यंत प्रचंड पैसा लागतो, खूप पैसा लागतो, खूप महाग झालाय. आणि प्रत्येक आई वडिलांना नॅचरल आहे, प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की त्याला चांगल्यात चांगलं शिक्षण मिळावं, चांगल्यात चांगलं लाईफस्टाईल मिळावं, चांगल्यात चांगलं खाणं पिणं मिळावं. मग अशा परिस्थितीत कोणीच कशासाठी कॉम्प्रोमाइज करायला तयार नसतं. एखादा मुल आईकडे असेल तर आई 100% त्याच्यासाठी खूप प्रयत्न करत असते, पण मग ती प्रत्येक वेळी हे काउंट होतं की मला एवढा त्यासाठी खर्च लागतो, मी एवढी धावपळ करते. मग ते वडिलांकडून का नाही घ्यायचं? ही त्याची पण जबाबदारी आहे. वडील आहे तर त्याची जबाबदारी आहे, ती त्यांनी निभावली पाहिजे. मग याच्यातनं तो इगो इतका स्टेकला जातो की मग त्या पिटिशन्समध्ये फायलिंग होतं. मग म्हणतो आपण पैसे मागितले जातात, लाखो करोड मागितले जातात. म्हणजे आता आपण जर बघितलं तर आमच्याकडे येणाऱ्या रिक्षावाल्याची बायको सुद्धा म्हणते मला 1 कोटी रुपये पाहिजे. बापरे. तिचं सुद्धा त्याच्या, म्हणजे हा जो वाढता आकडा आहे हे बघता बघता प्रत्येकाची अशी अपेक्षा झाली आहे. पण माझं असं म्हणणं याच बरोबरीने की पुरुषांनी घाबरायचं काही कारण नाही, कारण की कुठलंही कोर्ट असं कोणी काही मागतंय म्हणून देत नाही. ह्याच्यावर मेरिटवर हिअरिंग होतं. आता तर नवीन कायद्याप्रमाणे सगळ्यांचे बँक स्टेटमेंट्स येतात 3-3 वर्षाचे. तुमचं काही लपवलं गेली माहिती तर कोर्ट स्वतःहून त्याच्यामध्ये दखल घेऊ शकतं. तुमच्या विरोधात हुकूम होतात, तुमच्या विरोधात FIR दाखल होतात, तुम्ही माहिती लपवली तर. म्हणजे कितीतरी निकाल असे आहेत की बायकांनी माहिती लपवली त्यांच्या इन्कमची तर त्यांच्याही विरोधात ऍक्शन घेतलेल्या गेलेल्या आहेत. कायदा खूप सुंदर आहे, त्याचा वापर कोणी केला जात नाही. आणि एक म्हणतो ना आपण, एकच त्याचा प्रोपोगंडा होतो की बायकांसाठी कायदे आहेत, बायकांसाठी. असं नाहीये, पुरुषांसाठी पण तितकेच तसेच कायदे आहेत. त्याच बायकांच्या कायद्यातच पुरुषांचे कायदे आहेत, फक्त ते वापरता आले पाहिजे. कमाल. एकंदरीत तुमच्याकडून आज पुरुषांबद्दल जे ऐकायला मिळालंय ते ऐकून खरंच आमच्या प्रेक्षकाला बरं वाटलं असेल. सध्या सोशल मीडियाचं जग आहे, सोशल मीडिया हे डिवोर्ससाठी किती कारण ठरतंय? काही प्रमाणात सोशल मीडिया हे कारण ठरतंय. कारण काय होतंय, सोशल मीडियाचा वापर इतका वाढलाय आणि प्रत्येकच जण, म्हणजे प्रत्येक शिकणारी बाई असेल, अशिक्षित बाई असेल किंवा अगदी हायली एज्युकेटेड बाई असेल, हा प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जण सोशल मीडियावर आहे. सोशल मीडियामुळे काय होतंय, प्रत्येकाची दुसऱ्याशी कम्पेअर करण्याची क्षमता वाढत चालली.
गेट टुगेदर्स होतात शाळा हम्म, कॉलेजेसचे, मग सगळे एकत्र येतात, त्यातनं ओळखी वाढतात, त्यातनं जिव्हाळा वाढत जातो. जे आपल्याला घरात मिळत नाही तो 2 मिनिटं भेटणारा माणूस बोलत असेल किंवा मुलगी बोलत असेल तर त्याच्याबद्दल प्रचंड आपुलकी निर्माण होते. मग त्या भेटीगाठी वाढत जातात आणि अशा पद्धतीने एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर पण खूप वाढत चाललेले आहेत. पण ते तुम्हाला सांगू का, हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुद्धा आता आता आजकालच्या मुलांना आणि मुलींना खूप कॉमन वाटतात. म्हणजे त्यांना ह्याच्यामध्ये पूर्वी जितक्या गांभीर्याने घेतलं जायचं ते खूप रुटीनचा भाग झाला, की ठीक आहे, इट्स ओके. ह्याच्यामध्ये पुन्हा Open असं घडलं. relationship. ओपन रिलेशनशिप नाही म्हणता येणार. ओपन मध्ये तर तुम्ही एकत्र राहताना हे सगळं, पण लग्न करताना जर एखाद्याला कळलं की माझ्या बायकोचं एखादं अफेअर झालं किंवा माझ्याकडे असा एक माणूस होता की तो माझ्याकडे असा सल्ला घ्यायला आला की माझी बायको गेट टुगेदरला गेली आणि आता तिच्या मित्राबरोबर तिचं जवळीक वाढली आहे आणि ती मला हळूहळू कॉफी प्यायला जाऊ का विचारत होती. मी ऑर्थोडॉक्स वाटायला नको म्हणून मी हो म्हणालो, पण आता ती मला नाईट आउटला जाऊ का विचारते, तर मी काय करावं. सो अशाही लोकांची, आणि आपल्याकडे इथे पुण्यासारख्या नारायणपेठेत राहणारा माणूस होता, म्हणजे असं पण नाही की खूप बाहेरनं आलेला माणूस होता किंवा त्याची खूप प्रगल्भ किंवा पुढारीत विचारसरणी होती. साधं बिझनेस होता, दुकान होतं, पण त्यालाही असं वाटलं. म्हणजे दोघंही सोशल मीडियाच्या प्रभावाखाली आहे. तोही सोशल मीडियाच्या प्रभावाखाली आला की मी बायकोला नाही म्हणलो तर मी ऑर्थोडॉक्स होईल, तरी ती मला सोडून जाईल, आणि मी तिला सोडलं तरी तिचं जर त्याच्या माणसाशी जाणारच. जवळीक वाढली तर ती जाईल. सो मी अशा परिस्थितीत मला बायको पण हवी, संसार पण हवाय आणि मी जुनाट पण नकोय दिसायला. सो मी अशा परिस्थितीत काय करायला हवं. असेही लोक आहेत. सो सोशल मीडियाचा वापर वाढलाय का? नक्की वाढलाय. त्याचा परिणाम होतोय का? नक्की होतोय. म्हणजे माणसांना अति प्रमाण झालंय सोशल मीडियाचं. घरामध्ये, दारामध्ये, कामामध्ये, बाहेर कुठल्याही ठिकाणी त्याचा वापर इतका वाढलाय की त्यातनं नात्यामध्ये दुरावा हा 100% निर्माण झालेला आहे. फॉरेन कल्चर हे भारतीय संस्कृतीवर किती जड पडतंय आणि त्यामुळे काय या सिस्टीम मध्ये बदल होत आहेत? काय झालंय, आपल्याकडचे अंधानुकरण हे इतकं वाढलंय की तो लोक फॉलो ते करतात, पण जो समजूतदारपणा आहे तो त्या लोकांकडे वाढत चाललाय आणि आपल्याकडे कमी होत चाललाय. आपण सोशल मीडिया असेल, आपल्या कामाचे तास असतील, आपल्या प्रवास असेल, आपल्याकडचं ट्रॅफिक असेल, यामुळे लोक अग्रेसिव्ह होत चालली आहेत आणि इतके अग्रेशन वाढलेत लोकांचं, ते पर्सनल लाईफमध्ये पण इतकं अग्रेशन बाहेर येतं. त्याच्यामुळं त्यांना लाईफस्टाईल तर फॉरेनच्या लोकांसारखी हवी आहे, पण संस्कृती कुणाला जपायची नाहीये. आणि संस्कृती न जपण्यामागचं कारण आहे की तुम्ही जसं जगाबरोबर लोक धावत चालले तसं आपण त्यांचं अनुकरण करत चाललो, पण ते लोक त्यांच्या फॅमिलीज वाढवत चाललेत, ते त्यांचं कल्चर आता ते आपल्यासारखं फॅमिलीज जपायला लागलेत, ते त्यांचं खाणं पिणं बदलायला लागलेत. म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी आता बघायला गेलो तर फॉरेनमध्ये आपल्याकडचे मसाले वगैरे वापरायला सुरुवात केली आणि आपल्याकडची लोक पिझ्झा बर्गरवर जास्त आहेत. सो मग त्याच्यातनं असं झालंय की आपण आपली संस्कृती थोडी बाजूला ठेवत चाललोय आणि मॉडर्नायझेशनकडे चाललोय. पण काय झालंय त्याच्यामध्ये पुन्हा हा फॅक्टर होतो की इझी मनी, जो आता लोकांना रील्स करून इझी मनी. तुम्ही बघता रील्समध्ये अगदी खेडेगावातल्या बायका सुद्धा अगदी चटणी भाकरी पिठल्याची सुद्धा रील्स करायला आजी आजोबा हे पण सगळे करायला लागले. ते रील्स मधनं पैसे, हा इतका सहज घर बसल्या जर पैसा मिळत असेल तर लोक कष्ट करून किंवा एक समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून कमावणारी जी वर्ग आहे तो वैचारिक पातळी ती संपत चालली आणि त्याच्यातनं हे सगळे फॅमिली डिस्प्यूट, डिव्होर्स पेटिशन्स, मेंटेनन्स, ह्या सगळ्या केसेस वाढत चालल्यात आणि प्रत्येक बाईला असं वाटायला लागलं की माझा नवरा जरी नाही म्हणला, म्हणजे तो एखादा रिक्षा, मी म्हणलं जसं रिक्षावाला आहे तरी त्याच्याकडे खूप पैसे आहेत, तो पैसे जपून आहेत, त्याच्याकडे ही प्रॉपर्टी, मग ते मला मिळालंच पाहिजे कारण मी त्याच्याबरोबर संसार केलाय. तो फ्युचरचं प्लॅनिंग ऍक्च्युअली पण आपल्याकडचे कायदे काय सांगतात हे कोणीच बघत नाही. फॉरेनमध्ये निम्म मिळतं म्हणून आपल्याकडे पण निम्म, म्हणजे बऱ्याच लोकांना कायदा माहितीच नाही की आपल्याकडे बाईला फक्त मेंटेनन्स मागता येतो प्रॉपर्टीमध्ये. स्वकष्टार्जित नवऱ्याची प्रॉपर्टी असेल, मग तो करोडपती असेल तरी तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये हक्क नाही मागतायत. पण हा गैरसमज असल्यामुळे पैसा जिथे दिसतो तिथे मला पैसे त्याच्या बरोबरीने मिळाले पाहिजेत, हा जो अट्टहास आहे हा चुकीचा आहे. मग कायदा काय सांगतो हा विचारच कोणी करत नाही. म्हणजे इव्हन आपण कायदा समजून सांगितला तर आमच्या विरोधात बोलतात म्हणून त्यांची मनं दुखावली जातात की यांना काय हे काही मिळणार नाही म्हणतात. आपल्याकडे बाई जर कमवती असेल तर तिला मेंटेनन्स मिळत नाही. आता असं आहे, काही सुप्रीम कोर्टाचे असे रुलिंग्स आहेत की त्या पगारामध्ये, म्हणजे बाईच्या कमवण्याच्या आणि नवऱ्याच्या इन्कममध्ये किती फरक आहे, त्याच्यानुसार तिचं काय लाईफ स्टँडर्ड, लिव्हिंग स्टँडर्ड काय आहे, ह्याच्यानुसार तुम्हाला कमवती असेल तरी तुम्हाला मेंटेनन्स मागता येतो. पण तो कधी, कसा, ह्याचे खूप वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. त्याच्यात कुणाला जायचं नाही. एकाने कोणी एक सायटेशन आलं की मागता येतो की मग मागताच आला पाहिजे, मग आम्हाला पैसे मिळाले पाहिजे. हा जो अट्टहास आहे हा चुकीचा कुठेतरी वाढत चाललाय आणि त्याच्यामुळे मग ते डिस्प्यूट आहे हा थांबतच नाही कुठे. कोणालाच इगो कोणाचं सॅटिस्फाय होत नाही आणि कोणालाच खाली यायचं नाही, कोणाला वाकायचं नाही, कोणाला त्याच्यामध्ये आपले जे नियम ठरवलेत किंवा आपले जे विचारसरणी त्याला कुठेच मोल्ड करायचं नाहीये किंवा मोड द्यायची नाही. त्यामुळे हे डिस्प्यूट वाढत जातात, ते थांबत नाही. याचा रिव्हर्स गेम पण होऊ शकतो का? म्हणजे मुलगा मुलीला पैसे मागू शकतो का डिवोर्स झाल्यानंतर?
हे कसं नाही चालतं? नाही असं नाहीये. कायद्यामध्ये असं आहे की जर एखादा मुलाला उत्पन्नाचं साधन नाहीये, तो फिजिकली डिसेबल्ड आहे, त्याला कुठल्या प्रकारे तो उत्पन्न करू शकत नाही आणि मुलीकडे खूप चांगला उत्पन्नाचा सोर्स आहे, अशा पद्धतीत फक्त तो मुलाला मेंटेनन्स मागता येतो. पण जर तो फिजिकली एबल पर्सन आहे, फिट पर्सन आहे आणि तो नुसता बसून म्हणणार की माझी बायको कमवते म्हणून मला मेंटेनन्स, तसं करता येणार नाही, तसं करता येत नाही. पण अशा काही केसेस आहेत की जिथे म्युच्युअल फाईल होतो. आता म्युच्युअल डिव्होर्स घ्यायचा ठरतं. म्हणजे एक उदाहरण देते तुम्हाला. माझ्याकडे एक डॉक्टर मुलगी होती आणि तिला काही करून पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेत जायचं होतं. खूप उच्च हायली एज्युकेटेड फॅमिली होती, चांगलं शिक्षण होतं, सगळेच घरातले चांगले होते आणि नवरा जळगावचा होता. खूप श्रीमंत पार्टी होती, पण हिला एक मुलगी होती. मुलगी झाली म्हणून त्यांनी छळलं वगैरे ही फॅक्ट होती. पण मग आता हिला शिकायचं होतं, तो डिव्होर्स द्यायला तयार नाही. म्हणजे तो म्हणायला लागला की तूच मला पैसे दे. एक फ्लॅट घेतलेला होता पुण्यामध्ये त्यांनी दोघांनी, तर तूच मला पैसे दे आणि मी नाहीतर डिव्होर्स देणार. हिला काही करून पुढे जायचं होतं. आता आपण एकत्र राहणार नाही आहोत, आपण वेगळं होणार, हे कन्सेप्ट क्लिअर होतं दोघांमध्ये. सो म्युच्युअलला गेले आणि अशा परिस्थितीत तिला लवकर सुटायचं होतं म्हणून त्या मुलीने तो फ्लॅट विकून 25 लाख रुपये नवऱ्याला दिले आणि ती अमेरिकेला गेली. पण आता ती आज 25 लाख रुपये महिना घेते. म्हणजे तेव्हा जर ती 4 वर्षापूर्वी विचार करत राहिली असती की मी माझ्या नवऱ्याला का पैसे द्यायचे, कायदा तर सांगतो की बायकोनी पैसे मागायचे, मग मी कशाला द्यायचे ह्याला. पण ती तो वाईज डिसिजन, म्हणजे आपण म्हणतो ना की एक वाईज डिसिजन घेता आला पाहिजे, स्मार्ट डिसिजन घेता आला पाहिजे वेळच्या वेळी. मग तिने तोच डिसिजन घेतला म्हणून ती पटकन मोकळी झाली आणि ती आज 25 लाख म्हणजे तिचे एका महिन्यात ते पैसे भरून निघाले. दुसरं, आता हे झालं उच्च लेवल. आता माझ्याकडे खालच्या लेवलचं पण एक, म्हणजे ज्या बाईच्या नवऱ्याचं गॅरेज आहे, तिच्या 2 मुलं आहेत मोठी मोठी, ते ड्रग्सच्या आहारी गेलेत आणि ती बाई रोज छळतोय तो नवरा, रोज मार खाते, रोज मुलंही येऊन त्रास देतात. अशा परिस्थितीमध्ये तिला राहायचंच नाहीये. मग डिव्होर्स पिटिशन फाईल केल्यानंतर 2-1 वर्ष, 2.5 वर्ष, 10 वर्ष, 2 वर्ष, काय वेळ जाणार आहे, तो वेळ तिला निभावण्यासारखा नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये आता नवऱ्याला असं वाटतं की हिला कसा त्रास द्यायचा, तर तूच मला पैसे दे. आता ही बाईनी पण स्मार्ट डिसिजन असा घेतला की किती पैसे मागतोय हा, 2-2.5 लाख रुपये ना, मी उसने घेऊन देते, पण देते. मग तिने ते 2.5 लाख रुपये उसने घेऊन त्या माणसाला दिले आणि डिव्होर्स घेतला. हा झाला स्मार्ट डिसिजन. पण हा वेळच्या वेळी लोकांना घेता आला पाहिजे. कितीतरी वेळा लोकांना हे डिसिजन घेता येत नाहीत म्हणून ते 2-2, 3-3 वर्ष तिथेच खेळत बसतात आणि त्या इगोपायी मग किती वेळ गेला, कोर्टामध्ये किती वेळ जातो, किती हा जो वेळ जातो याच्यावर आपण तासनतास चर्चा करत भांडत बसतात. ते वकिलांशी भांडतात, कोर्टांशी भांडतात. काही लोक असे आहेत की फॅमिली कोर्टमध्ये स्वतः सुद्धा पक्षकार केस लढू शकतात, म्हणजे वकिलांची गरज नाही. मग ते स्वतः सुद्धा भांडत बसतात वर्षानुवर्ष की कोर्टाने आमचं असं हे ऐकून घेतलं नाही, ते ऐकून घेतलं नाही. पण तुम्ही स्वतः स्मार्ट किंवा वाईज डिसिजन घ्यायला चुकताय का कुठे? ती कायद्याने घालून दिलेली तुम्हाला मुभा असताना तुम्ही तिचा न वापर करता तुम्ही स्वतःच ठरवताय की आम्हाला ह्याच रस्त्याने पुढे जायचंय आणि मग कायद्याला दोष देण्यात उपयोग नसतो. इथे काय किंवा कुठेही काय, फॅमिली कोर्ट पुण्यामध्ये तर अत्यंत उत्तम व्यवस्था आहे. खूप चांगल्या पद्धतीने काउन्सिलिंग केलं जातं. कोर्ट स्वतः कोर्ट जे आहेत साहेब लोक, ते स्वतः मध्यस्थी करतात, ते स्वतः प्रयत्न करतात की एकतर आयदर तुमचा संसार जुळला पाहिजे आणि नसल जुळत तर तुम्ही पटकन कसं वेगळे होताल. कारण की आपल्याला जर कळतंय की हे नातं टिकणार नाहीये, तर त्यात राहून दोघांनी मेंटल डिप्रेशन, मेंटल प्रेशर वाढवण्यापेक्षा मग तुम्ही वेगळे कसे होताल ह्याच्यासाठी चांगला प्रयत्न केला जातो आपल्याकडच्या फॅमिली कोर्टात. मला सांगितलं मॅम की स्मार्ट डिसिजन घेतात लोक आणि मोकळे होतात, पण मी सध्या बघते की डिवोर्स केसेसमध्ये बऱ्याचशा मुली अशा आहेत किंवा मुलं असे आहेत की ते म्हणतात की आमच्याकडून पैसे घ्या पण आम्हाला मोकळं करा, आम्हाला नात्यात नाही राहायचं आहे. हे प्रमाण का वाढतंय, याचं प्रमाण सध्या किती आहे? नाही, आता आमच्याकडून पैसे घ्या आयदर ऑर, म्हणजे मुलगा म्हणेल किंवा मुलगी म्हणेल आणि मोकळं व्हा, हे म्हणणारं प्रमाण फार कमी आहे. म्हणजे असा स्मार्ट डिसिजन घेणारं, वेळच्या वेळी इमिडिएट डिसिजन घेणारे 1 ते 2% लोक आहेत की माझ्याकडनं पैसे घे पण मोकळं हो. पण अशा वेळी काय होतं, हा मागणाऱ्याचं प्रमाण पण खूप असतं. म्हणजे मी सांगते ना की आता कुठलीच बाई 1 करोडच्या खाली पैसेच मागायला तयार नसते. मग एवढाले तो माणूस जरी कमवता असेल तरी त्याला त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, त्याला त्याची EMIs असतात, त्याला त्याचे पॅरेंट्स असतात, त्याच्या स्वतःच्या काही गरजा असतात. अशा परिस्थितीत तो फक्त सगळे बायको किंवा मुलांना देण्यासाठी पैसे तर कमवत नाही. पण मागणारं प्रमाण हे खूप असतं. सो मागताना सुद्धा माझं असं मत आहे की मागताना सुद्धा बायकांनी किंवा पुरुषांनी पण, जो कोणी मागत असेल त्यांनी थोडा रिझनेबल विचार केला गेला पाहिजे की आपली गरज काय. आपण आता म्हणजे 1 महिना राहणारी मुलगी सुद्धा नात्यामध्ये म्हणते की मला 1 कोटी पाहिजे, 2 कोटी पाहिजे. अक्षरशः म्हणजे 1 महिना 45 दिवसात 45 लाख घेतल्याची बातमी जेव्हा येते तेव्हा
म्हणजे तुम्ही दिवसाचा ₹1,00,000 हिशोब लावला का? मग हा व्यवहार आला का पुन्हा इथे? सो असा विचार करणारे खूप लोक थोडे आहेत, की पाहिजे पण तेवढी ऐपत पण असली पाहिजे ना, की मी कोटभर रुपये मागितले तर समोरच्या माणसाची देण्याची ऐपत पण असली पाहिजे, त्याच्याकडे तेवढा पैसा मुबलक प्रमाणात अवेलेबल असला पाहिजे. पण हे समजून घ्यायला कोणी नसतं. म्हणजे एकदा माणूस इगोला पेटला की त्याला ते आम्हाला काही माहिती नाही, तुला कसे द्यायचे ते दे. आणि गंमत काय असते की कोर्टांमध्ये खरं तर केसेस चालून एवढ्याले पैसे मागितले तेवढे पैशाले मिळत नसतात, कारण की कोर्टामध्ये मेरिटबल निकाल दिला जातो. मग त्याच्यामध्ये बाईची काय परिस्थिती आहे, ती कमवते का, पुरुषाची काय परिस्थिती आहे, तो त्याची कॅपॅसिटी काय, तो किती कमवतो, हे सगळं पडताळणी करून मगच मेंटेनन्सची किंवा लमसम मेंटेनन्स अमाऊंट असेल, नुकसान भरपाई असेल, या सगळ्या ऑर्डर्स ह्या सगळ्या विचारांती होत असतात. पण इथपर्यंत कुणाला जायचंच नसतं. मग ते पैसे काढण्यासाठी काय होतं, प्रेशर टॅक्टिस म्हणून 2-4 क्रिमिनल केसेस, 2-4 आणखीन फॅमिली केसेस टाकले जातात. आणि मग त्या सगळ्या नको. आता एखादा आयटी क्षेत्रात जर काम करणारा माणूस असेल तर त्याला महिन्यातनं 4 दिवस कोर्टात येऊन चालणार नाही ना. बरोबर. एखादी क्रिमिनल केस दाखल असेल तर तो नाही आला की वॉरंट निघतं, किंवा त्याच्या कंपनीत कळवलं जातं, त्याच्या कंपनीमध्ये समन्स पाठवले जातात, सगळं त्याचं जे काय आहे ते रेकॉर्ड घेऊन बोलवलं जातं. हे नको असतं कुणाला आपल्या नोकरीच्या ठिकाणी. सो मानसिक जो त्रास आहे तो टाळण्यासाठी हा 1-2% वर्ग आहे की तो तयार होतो, की ठीक आहे तिथे कुठेतरी बार्गेनिंग होतं, थोडंसं कमी जास्त. पण त्यासाठी काउन्सिलर असतात, मग काउन्सिलर पुढेच ते मान्य केलं जातं, ते कुठलं तरी मिडवे काढतात आणि हे होतं. पण मोस्ट ऑफ द केसेस ह्या लांबत जातात, कारण की हाच मेळजोळ कुठे होत नाही. आणि काही 5-10% असंही प्रमाणे की खरंच मेरिट असतं त्या केसमध्ये. एखादी बाई अशी असते की मला पैसे नको, पण ह्याला शिक्षा झाली पाहिजे किंवा ह्याला धडा शिकवला पाहिजे, कारण ह्यानी मला खूप त्रास दिलाय. असेही काही प्रमाण आहेत, असेही आपल्याकडे केसेस आहेत. म्हणजे खूप त्रास देणारं पण प्रमाण आहे आणि खूप पुरुषांना त्रास होणारं पण प्रमाण आहे. एक्स्ट्रीम लेवल आपल्याकडे मधलं प्रमाण थोडं कमी होतं, एकदम खालच्या लेवल होतं, नाही तर एकदम एक्स्ट्रीम प्रमाण होतं. सो मध्ये जो अंडरस्टँडिंगचं जे प्रमाण आहे ते थोडं कमी पडतं, कारण एक्स्ट्रीम लेवलला लोक खूप जायला लागली. इथे पण इक्वॅलिटी आहे, म्हणजे मुली पण त्रास देतात आणि मुलं पण त्रास देतात. दोघंही देतात. एकमेकांवर लक्ष ठेवणे, एकमेकांच्या मागे कोणीतरी लावून माहित्या काढणे, एकमेकांचा पाठलाग करणे सोशल मीडियावर पण, तिथनं हे प्रमाण खूप आहे. म्हणजे खूप इंटरफिअरन्स आहे. इतकं प्रेशरमध्ये सगळे जगत असतात. नोकरी, आता हे IT वाले तर खूप प्रेशरमध्ये असतात. त्यांचे नोकरीचे तास खूप आहेत कामाचे. त्यांना परत जर त्यांचे डिस्प्यूट असतील तर हे वेगळं काम असतं की बायको काय करते किंवा नवरा काय करतो, तो कुठे जातो, तो काय करतो, ती काय करते, कोणाकोणाशी बोलते, कोणाकोणाशी ती संपर्कामध्ये आहे, मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहेत. या सगळ्या गोष्टी इतक्या आहेत की इतकं फ्रस्ट्रेशन आहे या सगळ्या आजकालच्या लाईफमध्ये. यातनं लोक मग डिप्रेशनमध्ये जातात. मग केसेस फाईल झाले की आत्महत्या होतात. आता कालची आपण कोल्हापूरच्या डॉक्टरनी एका काहीतरी फॅमिली डिस्प्यूट होतं म्हणून सुसाईड केलं. ह्याचं प्रमाण वाढत चालेल. म्हणजे खरं तर काय आलंय, मेंटली लोक वीक झाली आणि ती वीक झाल्यामुळे विचार करायची किंवा स्ट्रॉंग, पूर्वी कसं होतं की एक स्ट्रॉंग मेंटॅलिटी घेऊन आपण शाळेतनं बाहेर पडताना सुद्धा आपण स्ट्रॉंगली बाहेर पडायचो. म्हणजे आता काय होतं की भाषण आपण स्ट्रॉंग देऊ शकतो की आत्महत्या का करू नये, पण ऍक्च्युअली तो जो भाषण देणारा माणूस सुद्धा वीक असतो. त्याच्यावर जर प्रसंग आला तर तो स्वतः सुसाईडला प्रिफर करतो, कारण की त्याची मेंटॅलिटी वीक झाली, तो मानसिकरित्या खचलेला आहे. हे सगळं नुसतं एक काही कामाचं नाही, तर ही सगळी चेन आहे. समाज, माध्यम, कोर्ट, पोलीस स्टेशन, ही सगळी एक चेन आहे. सो ही चेन पार करता 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 माणसं थकून जातात, जीव निघून आणि मग ह्याला येतात की हे किती दिवस चालणार आहे, हे मी किती दिवस करायचे, मला हे आणि ह्यात पैसाही खूप खर्च होतो. कारण की सगळे म्हणजे प्रत्येकच ठिकाणी पैसा लागतो आणि प्रत्येकच ठिकाणी आपण पैशाला नाही म्हणू शकत नाही. मग ह्या सगळ्यामध्ये तो आर्थिक दृष्ट्या पण खचतो, मानसिक दृष्ट्या खचतो, शारीरिक दृष्ट्या खचतो, व्हर्बली इमोशनली खचतो, कारण की तो कंटाळून जातो. आपण रील्स बघतो. आता मध्ये एक माणूस कोणीतरी रील करायचा, त्याच्या बायकोचं एक्स्ट्रा मॅरिटल आहे वगैरे वगैरे वगैरे. एक्स्ट्रा मॅरिटल म्हणजे हे सोशल मीडियामुळे तुम्ही जर बघताल तर एव्हरी अल्टरनेट केसमध्ये आता सगळं सोशल मीडियाचं रेकॉर्ड कोर्टात घेऊन येतात लोक, की हे आम्हाला सापडलं, हे चॅट आहे, फोटोज आहेत. म्हणजे मग एकतर घरी बसणारी बाई असेल तर ती खूप त्या सोशल मीडियाच्या नादी लागून कोणाच्या तरी आहारी जाते आणि ती सगळं काही करायला लागते. इमोशनल स्पेस मिस होतोय का, म्हणून हे प्रमाण वाढतंय? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? इमोशनल स्पेस मिस होतोय म्हणता येईल, पण काय झालंय माहितीये का, की आपण एक न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे कुणाचं कुणावर बंधनच राहिलेलं नाही. मुलांना पण तेच संस्कार दिले जातात. म्हणजे आता मुलगा वाढवताना किंवा आपण मुलगा मोठा करताना तो अशाच मेंटॅलिटीत मोठा होतो की आपल्याला काय फक्त बायकोला सांभाळायचं, कारण माझ्या आईवडिलांनी फक्त नवरा बायको सांभाळले. आपल्या आईवडिलांना सांभाळायचं पण तो विचार करत नाही. लगेचच म्हणजे लग्न व्हायच्या आधी दुसरं घर, फ्लॅट घेतलाय, ते तिथे शिफ्ट होणार आहेत, हे आईवडिलांच्या पण मनात इतकं रुजलंय की त्यामुळं मुलीला किंवा मुलाला लग्न व्हायच्या आधीच ही कन्सेप्ट अडॉप्ट असते की आपल्याला वेगळं राहायचंय.
पूर्वी तसं एकत्र कुटुंबात काका मामा दादा बाबा हे असे 8-8 10-10 15-15 जण एकत्र राहायचे. सो ते बोलणार, घरात आल्यानंतर एकमेकाचा रिस्पेक्ट करायचा आहे, म्हणजे तो कमीपणा नव्हता वाटत. आता तो कमीपणा वाटतो की मी काय, म्हणजे मी कोण, मोठ्या माणसांचा काय रिस्पेक्ट करायचा आहे, हा एक कन्सेप्ट मिस व्हायला लागल्यामुळे कोणीच सहन होत नाही. आणि मग मुलं लहानपणापासून हेच बघत आले की मला माझे आई वडील वाढले तेवढ्याच घरात. बरं आता कामाला बाई सुद्धा नाही, आता मशिनरी यायला लागली लोकांच्या घरात. तुम्हाला व्हॅक्युम क्लिनर येतं, मॉपिंगला पण क्लिनिंग येतं, तुम्हाला डिशवॉशर आहे, वॉशिंग मशीन आहे, म्हणजे तिसरा माणूसच घरात येत नाही. माणसांचा कनेक्ट पण मग कनेक्ट कमी होतो, म्हणजे फक्त सोशल मीडिया, टीव्ही, मोबाईल, आई वडील नोकरीला गेलेले आहेत, तो मुलगा तो वयाच्या 2ऱ्या वर्षापासून लहान मुलं एकटं राहायला शिकतात. मग त्याला ना संस्कार आहेत ना देवधर्म आहे, म्हणजे अंधश्रद्धा नाही म्हणणार मी, पण एक तो कुठेतरी मानसिक संस्कार असतो की बाबा कशासाठी देवधर्म असावा. तर आपण पूर्वी म्हणायचे बघा की बाप्पा माफ करणार नाही, बाप्पा शिक्षा करेल. मग अजूनही आपण कोर्टात शपथ घेतो, एखाद्या लहान मुलाची शपथ घेतली तर त्याला विचारतात की तुला शपथ म्हणजे काय कळतं का, तू खोटं बोललास तर काय होईल, तर बाप्पा मला शिक्षा करेल. म्हणजे हे मानसिक एक कुठेतरी श्रद्धा असायला हवी, भीती असायला हवी. म्हणून हे आता पूर्वी शुभंकरोती होतं, हे सगळं मिस झालं. त्या फॅमिलीतली मुलं फक्त फॉरेन कल्चर किंवा आपण टीव्हीवर आता म्हणजे खेडेगावातली मुलं मुली सुद्धा टीव्ही बघतात, पिक्चर बघतात, इंग्लिश मूव्ही बघतात. तुम्ही बघा आजकालच्या मुलांचं प्रमाणे आम्हाला हिंदी आणि मराठी मूव्हीज, मराठी तर खूप लांब गेलं, हिंदी आवडतच नाही, म्हणजे इंग्लिशवर खूप फोकस आहे. म्हणजे आई वडिलांना धडकामं कळत नसेल पण मुलं इंग्लिशला, आणि ते कौतुकच सांगतात आमचा मुलगा बंड्या राणी सोनू कोण असेल ते इंग्लिश शिवाय मूव्ही बघत नाही, त्याला इंग्लिश गाणी आवडतात, इंग्लिश सिरीज बघतो तो. हे कौतुक केल्यानं त्याचा आणखीन मॉरल वाढत जातो. आणि मग 3च ना, म्हणजे चौथा माणूस म्हणजे टीव्ही, सोशल मीडिया, ह्याच्यात माणूस इतका गुरफटून गेला की कुठलाच संस्कार जो आहे, आपण म्हणतो की वैवाहिक संस्कार आहे, सामाजिक संस्कार आहे, बौद्धिक संस्कार आहे, हा संस्कार सगळे लोप पावत चालले. आणि त्याच्यामुळं मग माणसाला समाजात 4 लोकांच्यात आल्यावर तुम्ही बघा 4 लोकांच्यात कसं वागायचं हे सुद्धा कळत. नवीन पिढी जुन्या पिढीला नक्कीच विसरत चालली. मी म्हणत नाही अगदी 100 वर्षापूर्वीची पिढी, पण आता तुम्ही बघितलं तर नवीन पिढीला सगळे हिरो हिरोईनची नावं माहिती असतात, पण समाज सुधारक असतील, आपले देशासाठी प्राण दिलेली लोक असतील, हौतात्म्य प्राप्त केलेली, ह्यांची लोकांना नावं माहिती नसतात. मग हे कशाने होतं, तर हे सगळंच लोपत चाललेलं आहे. म्हणजे फक्त इमिजिएट जी समोरची जी दुनिया आहे त्याच्यावर जेव्हा आपण फोकस करायला लागतो तेव्हा आजूबाजूचं सगळं चांदूक व्हायला लागतं. आणि आई वडीलही तेच करतात, मुलंही तेच करतात. त्याच्यामुळं हे सगळं खूप लोप पावत चाललंय. त्यामुळे कुठेतरी इमोशनल कनेक्ट नक्कीच नाही, भावनिक रिस्पेक्ट तर कुठेच राहिलेला नाही, तो टच कमी होत चाललाय फॅमिलीज मधला. तुम्ही आता सांगितलं की 45 दिवसाचे 45 लाख एका मुलीने डिमांड केली, मिळाले तिला त्याच्यात पण, म्हणजे मला तर कायच इथे रिॲक्ट समजत नाहीये. पण या व्यावहारिक या गोष्टींमध्ये लग्नासारखं सुंदर नातं हरवून जात आहे का, त्याच्यामुळे लग्नाचं प्रमाण कमी होत आहे का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? लग्नाचं प्रमाण कमी होतं असं नाही म्हणता येणार, लग्न होत आहेतच, पण लग्न मोडायचं प्रमाण वाढतंय. लग्न होतात, नाही होत असं नाही, कारण की आपण बघतो फक्त आता असं झालंय की लग्नापूर्वी 22व्या 23व्या वर्षी 24 वर्षापर्यंत योग्य लग्नाचं वय होतं, आता ते 30-32 पर्यंत गेले. तोपर्यंत कोणी मुलं असेल मुली असतील कोणी विचारच करत नाही, आणि फॅमिलीज पण त्यांना विचार करायला कोणी फोर्स करत नाही किंवा तुम्ही केलंच पाहिजे, आता हे योग्य वय आहे. काय झालंय सगळीकडे, पूर्वी कसं होतं की मुलं उशिरा झाली तर प्रॉब्लेम होतो, आता आपल्याकडे मेडिकल फॅसिलिटीज उपलब्ध आहेत, त्यामुळे सगळ्या गोष्टीला ऑप्शन्स मिळाल्यामुळे लाईफमध्ये कुठल्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायची सवयच राहिली नाही. त्याच्यामुळे काय होतं की लग्न होत नाही असं नाहीत, पण लग्नामध्ये 2 व्यक्तींचे विचार जुळत नाहीत, आणि त्यामुळे आपण बेटर वे की आपण वेगळं होऊयात, ह्या गोष्टींचं प्रमाण जास्ती वाढलेलं आहे. तुम्ही आता मला सांगितलं की लग्न होण्याचं प्रमाण तेवढंच आहे, पण मोडण्याचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलं आहे. तर जर लग्न वाचवायचं असेल तर त्याला कायदेशीर तरतुदी काय आहेत, म्हणजे काउन्सिलिंग आहे, मेडिएशन आहे, किंवा कूलिंग पिरियड असतो, याबद्दल काय सांगाल, आणि याचा किती वापर केला जातो सध्या? आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कूलिंग पिरियड हा म्युच्युअल डिवोर्समध्ये असतो. 6 महिन्याचा कूलिंग पिरियड याचसाठी दिलेला असतो की जर कोणाचा विचार बदलला आणि पुन्हा तो डिवोर्सच्या ऐवजी एकत्र राहायचा विचार केला तर त्याच्यासाठी तो कूलिंग पिरियड दिलेला असतो. म्हणजे कधी कधी असं होतं की इमिडिएट डिवोर्स झाला आणि नंतर अशा आत्ताची घटना आहे की एका बाईचा डिवोर्स ग्रांट झाल्यावर तिने कोर्टाला येऊन सांगितलं की नाही, मला आता माझ्या नवऱ्याबरोबर परत राहायचं, असं होतं. सो तेवढ्यासाठी तो कूलिंग पिरियड दिलेला असतो आणि तो असावा.
की पण ठीक आहे, आताचं प्रमाण कसं झालंय की लोक आता जी इतकी सुशिक्षित आहेत की येताना ते ठरवून आलेले असतात, त्यांचा विचार पक्का असतो की आम्हाला डिव्होर्स घ्यायचा. ते अगदी हसत येतात आणि डिव्होर्स घेऊन हसत बाहेर जातात, म्हणजे तो बापरे. सेलिब्रेट करतात. त्याच दिवशी पिक्चरला जाणं, त्याच दिवशी आमच्यासारख्या वकिलांना सुद्धा चहा पाजणार तिथे, इतकं सुद्धा म्हणजे ते इतकं सहजरित्या घेतलं जातं. पण आता ह्याला कायदेशीर तुम्ही म्हणाल तर खरं तर हा एक संस्कार आहे, लग्न कसं टिकवायचा. ह्याला तुम्ही कायदेशीर किती बंधनं किंवा कायदेशीर काही असेल तर त्याचा उपयोग नाही. मेडिएशन ही एक प्रोसेस आहे. काउन्सिलिंग ही एक प्रोसेस आहे, ती तुम्हाला लग्नाच्या आधी पण घेता येते, लग्न चालू असताना पण घेता येते आणि लग्न डिस्प्यूटमध्ये आल्यानंतर पण घेता येते. पण शेवटी तुम्हाला तुमचं हे मन आहे ते किंवा तुमच्यावर झालेले संस्कार आहेत तेच तुम्हाला कामाला येतात. ह्या सगळ्या मेकॅनिकल गोष्टी आहेत, काउन्सिलिंग घेणं, मेडिएशन करणं. पण अगदी ज्याच्या लग्नामध्ये वाद आहेत त्याच्याकडे कोर्टाकडनं एक चांगला प्रयत्न म्हणून या गोष्टींची उपलब्धता करून दिलेली आहे आणि त्याचा काही अंशी फायदाही होतो. म्हणजे आम्ही आता असं सांगतो की बऱ्याच वेळा डिव्होर्स पिटिशन किंवा कोर्टामध्ये केस दाखल करताना, फॅमिली कोर्टमध्ये जाताना प्रत्येक वेळी घर मोडेलच असं नाही. त्यातनं इतके प्रयत्न असतात घर जोडायचे, तर बऱ्यापैकी घरं जोडली पण जातात, सगळे एकत्र पण येतात, असंही होतं. पण स्वतंत्र विचारांची लोक जेव्हा आता राहतात तेव्हा ते जेव्हा ठरवून आलेले असतात की आम्हाला एकत्र राहायचंच नाहीये, त्यावर मग कोणाचाच काहीच उपाय चालत नाही. मग त्या परिस्थितीमध्ये ते डिव्होर्स ठरवून आलेले असतात, ते डिव्होर्स पण ठरवून घेऊन जातात आणि ते आनंदाने त्याचा स्वीकार करतात आणि सेलिब्रेट पण करतात. बापरे. आपण काउन्सिलिंग बद्दल बोललो. आता मला एक विचारायचं होतं की मॅट्रिमोनियल काउन्सिलिंगचा ट्रेंड सध्या किती आहे आणि त्यामुळे डिवोर्सवर काही परिणाम होतो का? म्हणजे कधी काउन्सिलिंग घ्यायला पाहिजे? कुठल्या नात्याला सुरुवातीला काउन्सिलिंग लागत असेल किंवा पुढे काउन्सिलिंगची गरज पडत असेल तर त्यांनी ते घ्यायला पाहिजे का? आणि त्यामुळे किती फायदा होऊ शकतो? मॅट्रिमोनियल काउन्सिलिंग हे 2-3 प्रकारात आहे. म्हणजे प्री मॅरिटल काउन्सिलिंग पण आहे आणि पोस्ट मॅरिटल काउन्सिलिंग पण आहे. पण काय आहे, आपल्याकडे प्री मॅरिटल काउन्सिलिंग घेणारा वर्ग खूप मोजका आहे. म्हणजे 5-10% पण नसेल. म्हणजे तो खूप आपण म्हणू की मुंबईसारख्या ठिकाणी राहणारी लोक जास्त आहेत जी प्री मॅरिटल काउन्सिलिंग घेतात. म्हणजे माझ्याकडे पण येतात काही लोक, ती मुंबईवरनं जास्त प्रमाण, पुण्यातनं कमी आहे, की आता आम्ही लग्न करतोय तर काय करायला पाहिजे, किंवा आम्ही 6 महिने एकत्र फिरतोय किंवा 2 महिने आम्ही एकत्र काढतोय आणि आम्हाला असं वाटतंय आमचे असे डिफरन्सेस आहेत, तर आम्ही याच्यावर कसं वर्कआउट करू किंवा पुढे जायचं किंवा नाही, असं आहे. पोस्ट मॅरिटल तर आपल्याकडे पण ती कन्सेप्ट आहे. पोस्ट मॅरिटल काउन्सिलिंग करणारे प्रायव्हेटही लोक आहेत, कोर्टातही आहे. कोर्टामध्ये प्री लिटिगेशन म्हणून एक सेक्टर आहे, तिथेही काउन्सिलिंग जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मागितलं तर मिळतं. पण काही वेळा आपल्याकडे हा अवेअरनेस अजून कमी आहे, की आपण जर सांगितलं एखाद्याला की काउन्सिलिंग घ्या किंवा एखाद्या सायकोलॉजिस्टकडे जा, सायकॅट्रिस्टकडे जा किंवा मॅरिटल काउन्सिलर असेल, मॅरेज काउन्सिलर असतात यांच्याकडे जा, तर कधी कधी आयदर ऑर एका कुठल्या तरी पार्टीला असं वाटतं की आमच्या डोक्यावर काही परिणाम झालाय का, आम्ही काय वेडेत का, मग ह्याचं हे सर्टिफिकेट तयार करतील, मग कोर्टात ते वापरतील. सो त्याला ते तयार नसतात. बऱ्याच वेळा पिटिशन फाईल करताना आमचा हाच उद्देश असतो की कोर्टात आल्यावर त्यांना काउन्सिलिंग मिळेल. कारण काय होतं, तुम्ही प्रायव्हेट, आता उदाहरणार्थ मी प्रायव्हेट काउन्सिलर आहे आणि मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही नोटीस पाठवली किंवा पत्र पाठवलं की तुमचा नवरा माझ्याकडे आलाय किंवा तुमचा नवरा आणि तुम्ही माझ्याकडे या, तर तुम्ही कोणाचा तरी सल्ला घेता वकिलांकडे. वकील किंवा कोणी काय सांगतं, प्रायव्हेट काउन्सिलर जायची काही गरज नाही, कशाला, आणखीन उद्या काही झालं तर, किंवा तो सायकॅट्रिस्ट असेल तर ते सांगतील की माझ्याकडे ट्रीटमेंट घेतली. पण आम्ही एवढ्यासाठी पिटिशन फाईल करतो, म्हणजे तुम्ही प्रायव्हेट काउन्सिलिंगला नाही म्हणलं जातं बऱ्याच वेळा. पण कोर्टात जर पिटिशन फाईल केलं तर कंपल्सरी काउन्सिलिंग आहे, कंपल्सरी सेशन्स होतात काउन्सिलिंगचे. फाईल केल्या हजर झाल्या पहिलं काउन्सिलिंग आहे, त्याच्याशिवाय इकडे एंटरटेनच करत नाही, म्हणजे वकीलपत्र पण घेत नाहीत समोरच्या पार्टीचं. सो ही चांगली गोष्ट आहे म्हणून आम्ही बऱ्याच वेळा पिटिशन फाईल करतो की कोर्टातलं काउन्सिलिंग कंपल्सरी आहे. मग कधी कधी काउन्सिलिंग मध्येच बऱ्याच वेळा 3 सेशन होतात बऱ्यापैकी, त्या 3 सेशन मध्येच काहीतरी आयदर और काहीतरी पर्याय निघतो, एक तर एकत्र राहायचा निघतो किंवा एक तर वेगळं व्हायचा निघतो. मग पटकन वेळ वाचतो आणि मग कुठली तरी गोष्ट, त्याला निर्णय पटकन मिळाला जातो. पण ज्या गोष्टींमध्ये निर्णय मिळत नाही, मग त्याला कोर्टात बऱ्याच वेळा तुम्ही बऱ्याचदा काउन्सिलिंग मागून पण घेऊ शकता. म्हणजे केस चालू असताना पण काउन्सिलिंग मागता येतं. त्याचा परिणाम बऱ्याच वेळा खूप चांगल्या पद्धतीने होतो. आणि काही वेळा जर मी जशी मगाशी बोलले की तुम्ही ठरवून झालं असेल तर मग काउन्सिलरला सांगणारी लोक पण आहेत की आम्ही ठरवून आलोय, आम्ही काउन्सिलिंगला येणार नाही, पण आम्हाला रिपोर्ट द्या तुम्ही. जो काही कुलिंग पिरियड असतो, म्हणजे म्युच्युअलचा दाखल झाल्यावर 6 महिन्यामध्ये 3 सेशन, त्यालाही 3 सेशन असतात काउन्सिलिंगचे. म्हणजे आपल्याकडे जर फॉरेन कंट्रीमध्ये एखादा पार्टी राहत असेल, म्हणजे स्पाऊस एखादा राहत असेल, तर ऑनलाईन काउन्सिलिंग पण घेतात आणि ते घेतात, 100% घेतात. पण त्यांनी जर ठरवलेलं असेल तर ते सांगतात, प्रत्येक काउन्सिलिंगला हे सांगतात की नाही, आम्हाला आमचं ठरलंय, आम्हाला डिव्होर्स घ्यायचा, आम्हाला नकोय हे काउन्सिलिंग. काउन्सिलिंग पण असं आहे की इफ ही ऑर शी विलिंग टू चेंज तरच ते लागू होतं, असं ऐकलंय मी.
किंवा याबद्दल? बरोबर आहे ना. नाही, आता फॅमिली म्हणजे दोघांपैकी एक जण कोणी जर नाही म्हटलं तर काउन्सिलिंगला पाठवलं जात नाही असं म्हणतात. परंतु फॅमिली कोर्टमध्ये काउन्सिलिंगला हजर होताना म्हणजे केस दाखल केल्यानंतर दुसरी पार्टी असेल त्याला कंपल्सरी आहे. ते तुम्हाला चॉईस विचारतच नाहीत की तुम्हाला जायचंय किंवा नाही. कंपल्सरी तुम्हाला काउन्सिलरकडे पाठवतात. त्यांचे 3 सेशन्स होतात. लागले तर काउन्सिलर अजून वेळ वाढवून घेतात. वाटलं काहीतरी आहे, सब्जेक्ट आहे, तथ्य आहे, होईल कॉम्प्रोमाइज किंवा आयदर ऑर मार्ग निघेल तर ते मागून घेतात आणि कोर्टही त्याला देतात. सो फॅमिली कोर्टात तो ऑप्शनच नाहीये की तुम्ही हो किंवा नाही म्हणा. हा सेकंड थर्डला मग विचारलं जातं की तुम्हाला नकोय का किंवा आधी खूप अटेम्प्ट झालेत का, मग खूप त्यात वेळ गेलाय का, हे बघून मग चॉईसवर असतं की ठीक आहे आता नको, खूप वेळ झालाय बाबा, आता नाही गेलं तरी चालेल. म्हणजे त्यातनं अंदाज येतो की हे याच्यातनं काही वर्कआउट होणार आहे किंवा नाही. आणि काउन्सिलिंग हे याच्यासाठी देतात शेवट म्हणजे अगदी जजमेंट देईपर्यंत जजेस विचारत असतात की काही होतंय का, कारण की जजमेंट देईपर्यंत ते प्रयत्न करतात एक तर तुम्ही राहायला जा किंवा तुम्ही वेगळे व्हा, कारण हा वेळ वाचवण्याचा प्रकार असतो. एक तर राहायला गेलात तर संसार वाचतो आणि वेगळं व्हायचं असेल तर वेळ वाचतो. सो हे दोन्ही प्रकार कोर्टामध्ये फॅमिली कोर्टामध्ये अत्यंत उत्तम पद्धतीने पार पाडले जातात. मॅम, आपण फॉरेन कल्चरबद्दल बोललो, तसंच आपल्या इंडियामध्ये पण आता डेटिंग ॲप्स असतील, लिव्ह इन रिलेशनशिप असेल, याचं प्रमाण वाढत चाललंय. याचा विवाहावरती किती परिणाम होतो आणि यामुळे डिवोर्सचं प्रमाण किती वाढलंय? याहीमुळे वाढलंय, पण डिव्होर्स चालू असताना पण डेटिंग ॲपचं प्रमाण खूप आहे. म्हणजे डिव्होर्स चालू असताना त्याचा निर्णय यायच्या आधीच लोक डेटिंग ॲपवर आहेत. अगदी शादी.com वगैरे सारख्या ठिकाणी रजिस्टर पण करून मोकळे होतात. म्हणजे मी सांगते ना, वाट बघायची क्षमता सगळ्यांची संपत चालली. आता याचा परिणाम खूप होतो, कारण की तेच सगळे पुरावे येतात कोर्टात आणि मग यातनंच इगो दुखावला जातो, की तुला माझी गरज नाही, मला तुझी गरज नाही. यातनं ह्या गोष्टी वाढत चालल्यात. पण काय झालं माहिती का, हे सगळं लग्न करताना पण घाई आणि लग्न तोडताना पण घाई. आम्ही नेहमी असं सांगतो, की लग्न करताना तुम्ही 2 मिनिटात आळंदीला जाऊन लग्न करून येतात. पण लग्न तुटताना तितक्या लवकर तुटत नाही. मग त्याला खूप वेळ जातो. तेवढा पेशन्स कुणात नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी विचार करताना लोकं फक्त अंधानुकरण करायच्या भानगडीत पटकन पडतात, की तिकडे असं होतं आपण इकडे करू. तिकडचं कल्चर वेगळं, तिकडचे कायदे वेगळे, आपल्याकडचं कल्चर वेगळं, आपल्याकडचे कायदे वेगळे. याचा कोणी विचार करत नाही. त्याचा परिणाम होतो, नक्कीच होतो. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ॲग्रीमेंट किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये कायदा काय सांगतो? त्यांना काय काय कायद्याच्या तरतुदी असतात? आता खरं तर पूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपला काही काय म्हणतात त्याला, समाजात स्थान नव्हतं. आता त्याला कायद्याने स्थान असं आलंय की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये बायकांना मेंटेनन्स मागता येतो, ज्याच्याबरोबर त्या राहतात त्याच्या स्टँडर्ड प्रमाणे. कारण की तो तिला बायकोसारखं समाजात ठेवतो. मग त्याच्यासाठी काय क्रायटेरिया आहेत, तर तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहता याचे कागदोपत्री काहीतरी पुरावे असले पाहिजे. मग कोणी ॲग्रीमेंट करतं, कोणी रजिस्टर्ड डीड करतो किंवा कोणी एक भाडे करार करतो आपण, ते दोघांच्या नावावर असलं पाहिजे. समाजात तिला बायको म्हणून त्यांनी 4 ठिकाणी बायको सारखं वागवलं पाहिजे. तिने त्याच्या नावाचं मंगळसूत्र नको लग्न करू दे, पण मंगळसूत्र घालून ती फिरते. 4 लोक तिला ह्याची बायको म्हणून समजतायत. अशा पद्धतीचे जे काही कायद्याची जी चौकट आहे त्याच्यात जर ते बसत असतील तर ते कायदेशीर लिव्ह इन रिलेशनशिप आहे. मग तिला कायद्याने काय अधिकार दिलेत, तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ती नवऱ्याकडनं मेंटेनन्स मागू शकते. प्रॉपर्टीचा हक्काचा विषय राहत नाही. पण लिव्ह इन रिलेशनशिपमधनं झालेल्या मुलांना देखील नवऱ्याच्या वडिलोपार्जित काय असतील, म्हणजे त्याला इलेजिटिमेट चाइल्ड म्हणणार नाही, त्याला लेजिटिमेट चाइल्डच म्हटलं जातं. मुलांचा काय दोष, तुम्ही जरी चुकीने असेल बिनचुकीने असेल, जर मूल झालं असेल तर त्याला तो वारसच समजला जातो. आणि मग त्याला त्या आपल्याकडचा एक कायदा असा आहे की वडिलांची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी असेल तर कोणालाच हिस्सा मागता येत नाही, मुलांनाही मागता येत. वडिलोपार्जित असेल तर मुलांना हिस्सा मागता येतो. मग त्याची जर वडिलोपार्जित इस्टेट असेल तर त्यामध्ये त्याला ते लिव्ह इन रिलेशनशिप मधला मूल असेल त्यालाही त्याप्रमाणे त्याचा जो काही हक्क असेल तो मिळतो आणि बाईला मेंटेनन्स मागता येतो. आजकाल लोक लिव्ह इन रिलेशनशिपकडे का आवडतात लग्नापेक्षा जास्त? तुमच्या नजरेत काय आलंय? काय झालंय, लोकांना जबाबदाऱ्या नको. म्हणजे लग्न जर म्हटलं तर मग 2 घरं आली, 2 घरांना सांभाळणं आलं, पुढे येणारी पिढी सांभाळायची आली. लिव्ह इन मध्ये त्यांचं हे ठरलेलं असतं की आपण राहून बघूया, आपल्याला जमतंय तर ठीक आहे, जबाबदाऱ्या नको. आजकाल मुलं बाळ नको, हाही ट्रेंड खूप आहे की मुलं व्हायला नकोत, आपल्याला जमणार नाही, पेलवणार नाही एवढ्या धक्काधक्कीच्या आयुष्यात. सो ह्या जबाबदाऱ्या किंवा तू तुझं कर, मी माझं करतो. म्हणजे आत्ताही असे काही नवरा बायको की हॉटेलमध्ये गेल्यावर सुद्धा तू तुझं पेमेंट बिल दे, मी माझं बिल देतो. घर घेतलं तर तू निम्मा हप्ता भर, मी निम्मा हप्ता भरतो. फिरायला गेलो तर तू निम्मा फिरायचा खर्च कर, मी निम्मा फिरायचा खर्च करतो. आणि याच्यावरनं सुद्धा भांडण आहे. जबाबदारी कुणाला नकोय. म्हणून लिव्ह इन रिलेशनशिप लोकांना सोपं वाटतं. पण त्यातनंही मग काय होतं, त्यात पण थोडंसं आपण म्हणूयात की पूर्ण ज्ञान नाही लिव्ह इनचं. मग अशातनं 376 सारख्या रेपच्या घटना किंवा कंप्लेंट दाखल होणं, अशा घटना पण होतात. कारण की त्यांना पूर्ण ज्ञान नाही की ते कसं लिव्ह इन असलं पाहिजे, लिव्ह इनचे परिणाम काय,
ऍक्च्युअली कायद्यात बसतं की नाही. भले सुप्रीम कोर्टाचे खूप सारे निकाल आहेत की लिव्ह इन मध्ये राहत असतील तर तो रेप म्हणता येणार नाही, पण मग ते कसं बसवताय, ती कंप्लेंट कशी आहे, फसवलंय का, त्याला पण खूप वास्ट आहे हा विषय. त्याच्यामध्ये तिची खरंच फसवणूक झाली का, खरंच रेप झालाय का, दोन मॅच्युअर्ड लोक एकत्र राहत असताना एकमेकाची फसवणूक होते का, त्याला म्हणता येईल का, किंवा एखाद्याचं लग्न झालंय त्याच्याबरोबर ती बाई राहते स्वखुशीने, मग तो रेप होईल का, म्हणजे आलेले संबंध हे रेप होईल का, किंवा तिची फसवणूक म्हणता येईल का. आता एक आपल्याकडे 2007 पासून एक खूप मोठे एका कॉलेजचे डायरेक्टर आहेत, त्यांचं केस चालली होती. त्यांचं लग्न झालेलं होतं, त्यांना 2 मोठी मुलं होती आणि नाव नाही घेऊ शकणार मी, कारण ते खूप प्रेस्टिजियस, सगळ्या लोकांना माहिती अशा प्रेस्टिजियस कॉलेजचे प्रेस्टिजियस डायरेक्टर आहेत. पण त्यांच्यापेक्षा वयाने निम्मी असणारी त्यांची स्टुडंट त्यांच्या प्रेमात पडली. काही तिला मूल होत नव्हतं, तर त्यांनी ते स्पर्म्स गुप्ते हॉस्पिटलमध्ये ठेवले होते. ते त्याला जेलमध्ये टाकल्यावर तिने जाऊन ते कन्सीव्ह केलं सगळं, की नंतर प्रेग्नन्सी राहिली, त्यातनं तिला मूल झालं. पण त्याच्यानंतर तिचे कोर्ट केसेस, डोमेस्टिक व्हायलन्स झालं, 498 झालं, खूप काही झालं. सगळे निकाल तिच्या विरोधात गेले. 3 वेळा सुप्रीम कोर्टमध्ये रिव्ह्यू पिटिशन झालं, तिन्ही तिच्या विरोधात गेले. म्हणजे इतके सारे त्याचे परिणाम असतात, पण लोकांना ते कळत नाहीत किंवा त्याचं नेमकं काय हे जाणून न घेता पुढे जायचं असतं. सो आपण त्यातलं अज्ञानच म्हणूयात. त्या अज्ञानामुळे मग अशा परिणामांना सामोरं जावं लागतं. सो लिव्ह इन सुद्धा ती कन्सेप्ट अशी आहे की ती तुम्ही संपूर्ण जाणून घेतल्याशिवाय आणि त्याची पूर्ण कायदेशीर माहिती असल्याशिवाय आपण नुसतं लिव्ह इन मध्ये राहतो हे म्हणण्यात काही पड नाही. आता आपल्याकडे पण बाहेर गावावरून आलेले मुलं मुली खूपशी मुलं मुली लिव्ह इन मध्ये राहतात. मग ती सोबत राहतात म्हणजे लिव्ह इन मध्ये राहतात. मग त्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न झालंय का, ती कुठून आली आहे, कारण की जर एखादी मुलगी हैदराबादवरून आली तर तिच्या घरापर्यंत किंवा तिला अप्रोच होणं तिच्या घरच्यांना हे खूप अवघड आहे. मग तिचं काहीच आपल्याला कळत नाही, वेअर अँड अबाउट्स काही कळत नाही, तिचं बॅकग्राऊंड काही कळत नाही किंवा मुलाचं कळत नाही, पण आपण इकडे एकत्र राहतो. मग त्याचे परिणाम काय असतील हे फार लिमिटेड असा शॉर्ट टर्म विचार करून जे लोक आयुष्यात पुढे जातात ना, मग त्यांना अशा सगळ्या गोष्टीच्या कायदेशीर अडचणींचा सामोरं करावं जावं लागतं. लिव्ह इन सोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं प्रमाण पण वाढत आहे आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे डिवोर्सचं प्रमाण वाढत आहे. तर या मागे काय सायकोलॉजी आहे किंवा काय? यामध्ये मागे एकच सायकोलॉजी की प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीत प्रत्येक अल्टरनेटिव्ह उपलब्ध आहे प्रत्येक ठिकाणी. म्हणजे तुम्ही ड्रेस म्हणू नका, पगार म्हणू नका, नोकरी म्हणू नका, मित्र म्हणू नका, किंवा तुमच्या मेंटल, फिजिकल, फायनान्शियल गरजा भागवणाऱ्या माणसं म्हणू नका, किंवा टूल्स म्हणू नका. म्हणजे आता कशातच काही राहत नाही. तुम्हाला फिजिकल नीडसाठी पूर्वी काय असायचं की आपल्याला आपली पिढी वाढवायची म्हणून समाजाच्या साक्षीनं आपण लग्न करायचो का, आता मग ते लग्न झाल्यानंतर ती दोघांना समाजाने संमती दिली, मग ते एकत्र राहून पिढी वाढवणार. आता त्याची गरज नाही. आता तुम्ही अडॉप्शन पण करू शकता, किंवा संमतीला विचारतोच कोण घरच्यांच्या. विना लग्नाची पण मुलं बाळ होतात, सिंगल पॅरेंट म्हणून वाढवली जातात. सो प्रत्येक गोष्टीला ऑप्शन आहे, कारण की प्रत्येकाकडे पैसा आहे, प्रत्येकाकडे इन्कम सोर्स आहे, त्यामुळे कोणाला मतं घ्यायची गरजच नाही. आणि त्याच्यामुळे एक्स्ट्रा मॅरिटल पण वाढतात, डिव्होर्सचं प्रमाण पण वाढतं आणि कायद्याचा गैरवापर पण वाढतो. तुम्हाला वाटतं का की आमचं जे जनरेशन आहे 25 ते 45 मधलं, आमच्याकडे खूप ऑप्शन्स आहेत? 100% आहेत. तुमच्याकडे फायनान्शियल ऑप्शन आहेत, मेंटल ऑप्शन आहेत, फिजिकल नीड्स भागवणारे ऑप्शन्स आहेत, टूल्स आहेत, माणसं आहेत, एक नाही तर दुसरा फ्रेंड असतो. हे थोडंसं जास्त होईल बोललेलं, पण या गोष्टी अवेलेबल आहेत. आणि आताचा काळ असा आहे की मेंटल डिप्रेशन आलं म्हणून पण फिजिकल रिलेशन करणारे लोक आहेत, फिजिकल प्लेजर पाहिजे म्हणून पण फिजिकल रिलेशन करणारे लोक आहेत, आर्थिक इन्कम हवं म्हणून पण फिजिकल रिलेशन करणारे लोक आहेत. जशी मुलं आहेत तशी मुली आहेत, तशा मुलं पण आहेत फिजिकल. म्हणजे नुसत्याच आपण म्हणतो की मुली पैशासाठी काम करतात, मुलंही करतात पैशासाठी काम. बापरे. आणि हे खूप हे सोसायटीमध्ये हे खूप वाढलेलं आहे. म्हणजे फिजिकल रिलेशन ही इतकी नॉर्मल गोष्ट झाली आहे की याबाबतची जी लज्जा, शरम, बंधन, चौकट ह्या कोणी पाळायला तयार नाही. आता हे खूप सहज झालंय. म्हणजे जेव्हा मी 8वी 9वीच्या ओटा स्कीमच्या मुलींच्या शाळेत सुद्धा आम्ही लेक्चर्स द्यायला जातो किंवा वेगवेगळ्या शाळेत जातो, त्या मुलींच्या दप्तरात सुद्धा कॉन्डोम सापडतात. सो हे आपण सोशल मीडिया असेल, प्रत्येकाला इझिली अवेलेबल असणारा वायफाय असेल, त्याच्यामुळे तुम्ही कुठेही रीच होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या मुलांना पण कळायला लागल्या. त्याच्यामुळे याच्यामध्ये नाविन्यपूर्ण काही राहिलं नाही. नाविन्य नसल्यामुळे ह्या गोष्टी आपण जसं रोज जेवतो खातो तसं लहान मुलांना जे वयानी मॅच्युअर्ड आहेत त्यांना सुद्धा ह्या सहज झाल्या, उपलब्ध पण सहज आहेत. काही नाही तर तुम्हाला पॉर्न साइट्स उपलब्ध आहेत, ते सुद्धा बघून लोक फिजिकल प्लेजर घेणारे आहेत, तिथे पण सॅटिस्फाय करून घेणारे आहेत. टूल्स आहेत वेगवेगळे. सो गरज कोणाला नाही आता.
इंडिपेंडन्सी जी आली आहे मुलांमध्ये आणि मुलींमध्ये, त्यामुळे पण डिवोर्सचं प्रमाण वाढलंय, म्हणजे फायनान्शियल असेल, हो, physical असेल, वैचारिक mental. स्वातंत्र्य पण आहे. त्याच्यामुळे पण डिव्होर्स वाढला, कारण की कोणी कोणाचा विचार ऐकायचा किंवा त्याप्रमाणे वागायचं हा कमीपणा वाटतो. हम्म. ऍडजस्टमेंट करायला लोकांना कमीपणा वाटतो, की माझ्याकडे सगळं आहे, मग मी का करू? मी जर कमवते तर मला या घराची काय गरज आहे? मला नवऱ्याची काय गरज आहे? सो आणि अल्टरनेट लगेच ऑप्शन आहे तुमच्याकडे. अल्टरनेटिव्ह उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला लगेचच ऑप्शन असल्यामुळे कोणीच ते थांबून ठेवायच्या भानगडीत नाही असणारी गोष्ट. आजच्या पिढीमध्ये कमिटमेंट पेक्षा कम्फर्ट महत्वाचा वाटतो का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हो, कमिटमेंट पेक्षा मेंटल कम्फर्ट जास्त बघतात लोक, की मला कम्फर्टेबल होते की नाही. हम्म. मी म्हणजे आजच एका मुलीशी मी चर्चा करताना असं झालं, की तिचं पूर्वी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं. मग ते तिने लग्न ठरताना सांगितलं, की माझं होतं. त्यावरून त्यांचे वाद झाले. ते वाद होताना तिचं आणखीन एका ऑफिसच्या मुलाबरोबर झालं. पण तिच्या मुलाबरोबर होत असताना तिला नवऱ्याकडनं पण फिजिकल रिलेशन हवंय. तो थोडासा कचरतोय, की हिचे जर 2 अफेअर असतील तर मी कसं पुढे जाऊ? मग ही म्हणती, तुझं रिलेशन माझ्याबरोबर केलं नाही तर मी बाहेर जाणारच ना. सो हा जो वैचारिक पातळीमधला बदल आहे, हा खूप वाढलाय. म्हणजे त्याच्यावर शांतपणे विचार मंथन होतच नाही. तो इमिडिएट इफेक्ट मध्ये आणला जातो आणि तो लगेच वापरात आणला जातो. त्याच्यामुळे कम्फर्ट लेवल जास्त बघितला जातो कमिटमेंट पेक्षा. त्याला जास्त महत्व. कमिटमेंटला आता तसं काही महत्व राहिलेलं नाही. आपण आता ग्रामीण शहरी दोन्ही भागाबद्दल बोललो, पण ग्रामीण भागात आपल्याला थोडीफार ऍडजस्टमेंट दिसते आणि तिथलं डिवोर्सचं प्रमाण मेंटेन करण्यासारखं आहे. पण आमचं जे जनरेशन आहे किंवा इकडचं जे IT कल्चर आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये ऑप्शन्स आहेत आणि यामुळे डिवोर्सचं प्रमाण वाढतंय. एकंदरीत याला आळा बसायला पाहिजे म्हणून काय करायला पाहिजे, किंवा हे प्रमाण जे वाढलंय हे कमी कसं होणार आता? नाही, आता काय झालंय, IT कल्चर आपण खूपदा IT कल्चरचा उल्लेख येतो, कारण बऱ्यापैकी IT कल्चरचे डिवोर्स पिटिशन जास्त असतात. कारण की ती लोक सुशिक्षित असतात, दोघंही चांगल्या चांगल्या हुद्द्यावर चांगल्या चांगल्या पगारांनी नोकरीला असतात. सो त्यांच्याकडे त्यांना मिळणार नाही अशा काहीच गोष्टी नसतात. त्यांना सगळ्या गोष्टींची अवेलेबिलिटी असते. सगळ्यात महत्वाचं, त्यांच्या हातात 24 तास तो कम्प्युटर आणि मोबाईल, हे त्यांना त्यामधले ते प्रत्येक जण एक्सपर्ट असतो. काय केल्याने काय होतं, काय केल्याने काय होत नाही, कुठले ऍप कुणाच्या फोनमध्ये डाउनलोड करायचे. म्हणजे असे कितीतरी नवरा बायको आहेत, की जे बायकोच्या फोनमध्ये किंवा व्हाईस वर्सा नवऱ्याच्या ऍप डाउनलोड करतात आणि मग तिच्या सगळ्या मुवमेंट्स किंवा त्याच्या सगळ्या मुवमेंट्स तुम्हाला जागेवर कळतात. त्या रेकॉर्ड होतात, त्या कळतात, ती कुठे जाते, कोणाशी बोलते, काय मेसेजेस पाठवते, सगळे रिफ्लेक्ट होतात तुमच्याकडे. मग आता ह्यातनं मग ते तुम्ही काय करता हे कळत जातं. नवरा बायको लोकेशन सेट करतात, तर ते आयफोन असतील तर प्रत्येक जण एकमेक, आणि ते दिवसभर बघत बसायचं. सो एकतर इरिटेशन वाढतं, एकमेकांचं खूप पाठलाग आहे, कामाचं फ्रस्ट्रेशन खूप आहे. तुम्ही सगळे सोशल मीडियापासून, घरापासून तर तुमच्या कामाच्या ठिकाणापर्यंत जर एखाद्या व्यक्तीला फॉलो करणार असाल आणि त्याच्यावर वॉच ठेवणार असेल, तर ते इरिटेशन, फ्रस्ट्रेशन वाढत जातं. कामाच्या वेळा भयंकर आहेत. आणि मग काय होतं, की जबाबदारी कोणालाच नको असते. कारण की जरी तुम्ही दोघं IT मध्ये असाल तरी घरी गेल्यानंतर घरच्या जबाबदाऱ्या, घरचे EMI, मुलाबाळांची शाळा, हे कुणाला नको असतं. मग जर ऑफिसमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल होतं, कारण की ते 2 मिनिटं असतं, ते 2 मिनिटं प्लेजर देणार असतं. ऑफिसच्या बाहेर गेल्यावर ती जबाबदारी नसते. त्यांचं काही घरचं बघायचं नाही, त्यांच्या आई वडिलांचं बघायचं नाही, आपल्या बाकीचं काही आणायचं नाही, ह्या जबाबदाऱ्याच नाहीत काही. ऑफिसमध्ये पण काय होतं, 8 तास 10 तासाच्या नोकरीमध्ये आपण जर एखाद्याशी अफेअर केलं तर तासभरच आपण त्याच्याबरोबर राहतो. त्यामुळे तो तासभर फार भारी वाटतो आणि त्यातनं एक्स्ट्रा मॅरिटल वाढत जातात. सो याला आळा बसवणं म्हणजे आता हा ज्याच्या त्याच्या वागणुकीचा का सवयीचा तो भाग झाला, किंवा कसा तो कायदा समजून घ्यायचा आणि कसं आपण आपल्या आयुष्यात पुढे जायचं याचा तो भाग झाला. पण ह्या गोष्टी वाढत चालल्यात आणि त्याच्यामुळे डिव्होर्सचं प्रमाण सगळंच वाढत चाललंय. पण मध्ये IT वाल्यांचं जास्त प्रमाण आहे, कारण की त्यांचा जॉब, सगळ्यात महत्वाचं, IT वाल्यांच्या आमच्याकडे अशा काही तक्रारी आहेत, की दिवसभर ते कम्प्युटरवर बसतात किंवा दिवसभर ते ह्याच्यात असतात. तर आय डोंट नो त्यांचं काय म्हणणं आहे, पण फिजिकल रिलेशनला त्यांना इंटरेस्ट नसतो. ते फ्रस्ट्रेट झालेले असतात. ते दिवसभर ते कम्प्युटर, लॅपटॉपवर काम करून करून कंटाळलेले असतात. मग ते फिजिकल रिलेशनमध्ये इंटरेस्ट घेत नाहीत. त्याच्यामुळं डिव्होर्सला पण येतात, की यांच्याकडनं फिजिकल रिलेशन होत नाही, इथपर्यंत ते जातं. त्यालाही काही कारण आहेत, की दिवसभर तुम्ही एखाद्या मशीन समोर बसता, मग त्याचे काही रेज आहेत का, त्याचा काही परिणाम आहे का, किंवा सतत तुम्ही सोशल मीडियात आहात, किंवा तुम्ही तुमच्या कामाच्या वरचं कामाचं फ्रस्ट्रेशन पण खूप आहे, त्यांना पण टार्गेट दिलेली आहेत. ह्या सगळ्या टेन्शन्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी, फॅमिली बॉन्डिंग जे आहे, हे सगळं मिस होत चाललंय. आज आपण डिवोर्स बद्दल त्याचे वेगवेगळे पैलू आहे, यावरती बोलायला भरपूर काही आहे. पण मला तुम्हाला आवर्जून विचारायला आवडेल, की आजकालची जी पिढी आहे, या पिढीमध्ये लग्न संस्था कुठेतरी मिसिंग दिसत आहे. तर ती टिकून राहण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न करायला पाहिजे, किंवा त्यांनी त्याकडे कसं बघायला पाहिजे? कारण की भीती आहे, मुलांमध्ये भीती आहे, मुलींमध्ये
दडपण येतं की कसं होईल माझं, आणि मुलांना वाटतं की ही डिवोर्सच्या केसमध्ये टाकेल. म्हणजे हे सगळं सोशल मीडियामुळे खूप हाईप झालं आहे. तर त्या मुलांनी कसं अप्रोच करायला पाहिजे या गोष्टींकडे? सगळ्यात महत्वाचं तर सोशल मीडियाचा वापर आपल्याला टाळता येणार नाही आता. पण प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्याशी निगडीत नाही झाली पाहिजे. त्याचं आपल्याला स्किल आलं पाहिजे, की जे जे सोशल मीडियावर येते ते प्रत्येकाचं लाईफ असू शकतं. आपण त्याच्याशी आपल्याला कुठेही रिलेट करत बसलो किंवा कम्पीट करत बसलो त्याच्याशी, तर मग आपण कायम डिप्रेशनमध्ये, दुःखात जाणार आणि त्यातनं प्रॉब्लेम्स होणार. दुसरी महत्वाची गोष्ट, की आपल्याकडे आता न्यूक्लिअर फॅमिली ही संस्था बंद करून एकत्र कुटुंब पद्धती वाढवली गेली पाहिजे. ती जेव्हा रुजेल कल्पना, तेव्हा मग हा जो फ्रस्ट्रेशन किंवा भांडणं किंवा डिवोर्सला जाण्याचं प्रमाण हे कमी होईल. कारण की आपण आताच्या पिढीपर्यंत बघत आलो, आपल्या आई वडिलांनी केलेच की 70-70 वर्ष संसार केले. त्यांच्यामध्ये मतभेद नसतील का? मनभेद नसतील का? मतभेद आहेत, नक्कीच आहेत. प्रत्येक व्यक्तीला वैचारिक स्वातंत्र्य आहे. पण त्यांनी ते ऍडजस्टमेंट करत काढलं म्हणून काय ऍडजस्टमेंट करायला पाहिजे का? तर नाही. पण मग आताच्या काळामध्ये काय उपयोगी आहे, तर तुम्हाला नक्कीच एक फॅमिली काउन्सिलर हवा. फॅमिली सायकॉलॉजिस्ट किंवा सायकेट्रिस्ट हवा. कारण की आपण म्हणतो प्रत्येकाला सायकेट्रिस्टची गरज आहे. आपण काही वेडे नसतो. आता मी काम करते, मला सुद्धा कुठेतरी गरज आहे की मी पण जाऊन त्याच्याशी बोललं पाहिजे. माझ्या पण बॅक ऑफ द माइंड कुठेतरी एक प्रेशर असतं. सो हा पहिला विचार काढला पाहिजे की मला सायकेट्रिस्टकडे जायचे किंवा सायकॉलॉजिस्टकडे, हे वेगवेगळे प्रकार आहेत. मी सायकॉलॉजिस्टकडे जायचे म्हणजे मला काहीतरी मेंटली डिसऑर्डर आहे म्हणून नाहीये, तर तुमच्या मनामध्ये जो गोंधळ चाललेला असतो, कधी कधी त्याला योग्य दिशा दाखवणं हे काम ते करतात. कारण की ते थर्ड पर्सन असतात. आपण त्याच लोकांशी बोलतो जे त्याच संस्थेत असतात. म्हणजे घरातल्यांशी बोललं तर ते पण विवाह संस्थेत असतात, कोर्टात गेलो तर तेही विवाह संस्थेतच काम करत असतात. सो असा एक फॅमिली काउन्सिलर, फॅमिली सायकॉलॉजिस्ट, फॅमिली लॉयर, आता फॉरेन सारखी आपल्याकडे एक ही गरज आहे. जसं फॅमिली डॉक्टर असतो, तसं फॅमिली सी असतो, तसं फॅमिली काउन्सिलर, फॅमिली लॉयर आणि फॅमिली सायकॉलॉजिस्ट हे 100% असले पाहिजेत. तुम्हाला काउन्सिलिंग प्री मॅरिटल, पोस्ट मॅरिटल घेता आलं पाहिजे. त्याच्यात कुठलीही कमीपणाची गोष्ट नाही. ती योग्य त्यावेळी योग्य त्या माणसाकडनं घेतलं गेलं पाहिजे. आणि प्रत्येक नात्याला, प्रत्येक गोष्टीला कसा वेळ देता येईल हे शिकलं पाहिजे. कारण की इमिडिएटली कुठलंच काही होत नाही. आणि मग काउन्सिलिंग घेऊन सुद्धा पटकन नात्यातले प्रश्न सुटणारे नसतात किंवा कोर्टात जाऊन सुद्धा पटकन सुटणारे नसतात. सो हा म्हणून एकत्र कुटुंब पाहिजे पद्धती, कारण की ती पद्धती तुम्हाला पेशन्स शिकवते, रिस्पेक्ट करणं शिकवते. 4 माणसांनी आपल्याला एखादं सजेशन दिलं तर ते विचार करायला त्याच्यावर शिकवते. ते ऐकायचं किंवा नाही ऐकायचं हा नंतरचा भाग आहे. पण ऍटलिस्ट आपण विचार करू शकतो. 4 माणसांचं ओपिनियन घ्या का म्हणतात, तर ते तुम्हाला विचारायला चालना मिळते. तुम्ही एकदाच एक ठरवून झाला तर तुम्हाला आजूबाजूचे रस्तेच बंद असतात. सो सगळ्यात महत्वाचं, आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती ही कन्सेप्ट पुन्हा एकदा रुजवायला हवी. आणि त्यातनं बरेचसे प्रश्न सुटणारे आहेत. त्यातनं मुलं आणि वाढणारी पिढी ही हेल्दी होईल असं मला वाटतं. कमाल. एकंदरीत तुम्ही सांगितलं, पण मला पण असं नेहमी वाटतं किंवा माझी आई पण मला नेहमी सांगते की गरजेचं नाही प्रत्येक चूक तुमच्याकडूनच व्हायला पाहिजे. दुसऱ्यांच्या चुकांमधून तुम्ही भरपूर काही शिकू शकता आणि तुमचं आयुष्य सुधारू शकता. तर असं मला नेहमी वाटतं. घटस्फोट घ्यायचा जर कोणतं कपल विचार करत असेल तर त्यांनी कुठल्या महत्वाच्या 3 गोष्टी विचार करून मग पुढे जायला पाहिजे? आता खरं तर घटस्फोट होऊ नये ह्याच्याच विषयावर आपण बोलूयात. म्हणजे विवाह संस्था जर टिकवायची असेल तर हा विचारच करू नये. वेळ, पैसा आणि इगो ह्या सगळ्या गोष्टी वाचवायच्या असेल तर खरं तर सगळ्यांनी ह्या विषयापर्यंत येऊच नाही की आम्ही कसा घटस्फोट घेऊ. मग तुम्ही कोर्टात जर यायचं म्हटलं तर कोर्टात सुद्धा विवाह वाचवण्याकरता खूप प्रयत्न होतात. म्हणजे अगदीच तुम्हाला असं वाटत असेल की कायदेशीररित्या आपल्याला विवाह वाचवायचा आहे तर कोर्ट त्याच्यासाठी कायम उपलब्ध आहे. आणि कोर्ट ह्या संस्थेला किंवा ह्या सगळ्या गोष्टींना प्रचंड आनंद होतो. म्हणजे आमच्याकडे असे काही साहेब लोक आहेत की जर नांदायला गेले तर ते सुद्धा सेलिब्रेट करतात की अरे हे आले कोर्टात पण हे नांदायला जात आहे. आणि ते असे खूप लोक आहेत की हे छान छान पद्धतीने हे सगळं पुढे जातं. सो अशा पद्धतीने जर तुमच्याकडे तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड असेल, तुमच्याकडे तुम्ही काही 4 माणसं घेऊन बसू शकत असाल, तुम्ही त्यातनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत असाल, किंवा फॅमिली काउन्सिलर आहेत, मी म्हटलं तसं मेडिएटर्स आहेत काही सोसायटीतले चांगले हायली क्वालिफाईड, अशा लोकांकडे जाऊन बोलून जर त्यातनं काही मार्ग निघत असेल तर बेसिकली तो तिथेच प्रयत्न करावा आधी. आणि अगदीच अपरिहार्य असेल तर मग कोर्ट ही संस्था उपलब्ध आहेच. मॅम, तुम्ही दिलेली माहिती खरंच खूप माहितीपूर्ण आहे. आणि आजचा जो आपला विषय आहे या विषयावरती 2-3 तासाचा पॉडकास्ट अजून होऊ शकतो, पण आपल्याकडे थोडी टाइम लिमिट आहे म्हणून आपण हा पॉडकास्ट इथे संपूया. मंडळी, आज सुप्रिया मॅमने जी काही माहिती दिली आहे ती माहिती खरंच तुम्हाला सुद्धा माहितीपूर्ण वाटू शकते. आणि तुमच्या घरात जर घटस्फोट हा स्फोट होणार असेल तर त्याच्यापासून तुम्ही वाचू शकता. तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या विषयावरती पॉडकास्ट बघायला आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल, आजचा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.